माननीय श्री जगदीशजी गुप्ता यांना मी विनंती करते की त्यांनी शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन माननीय श्री गजाननजी देशमुख यांचा सत्कार करावा. माननीय देशमुख सरांना मी विनंती करते की त्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधावा. गुलामीचं राज्य संपवून त्यांना स्वाभिमानाचं राज्य द्यावं असा दृढ निश्चय आणि कठीण स्वप्न बघणाऱ्या सकल सौभाग्य संपन्न वज्रचुडी पंडित जाधव कुलोत्पन्न राजमाता राष्ट्रवादा जिजाऊ साहेब आपल्या मातेच्या स्वप्नाच्या पूर्तती करता ज्याने आकाशाचं पोट फाडून बाहेर निघणाऱ्या सह्याद्रीच्या काळात भिन्न सुटक्यासोबत गहन चिपाड अंधकारमय जंगलांसोबत उधाणणाऱ्या वाऱ्यासोबत आणि फेसाळणाऱ्या दर्यासोबत आयुष्यभर झट्या घेतल्या आणि गरिबाचं शेतकरी शेतमजुराचं न्यायाचं आणि नीतीचं सुवर्ण कल्याणकारी राज्य स्थापन केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आपल्या शक्तीच्या बळावर आणि तलवारीच्या बळावरती 8 वर्षेपर्यंत औरंगजेबाची 8 लाखाची सेना थोपून ठेवणारे आणि महाराष्ट्राला पुन्हा संजीवनी देणारे शिवपुत्र संभाजीराजे यांना अंतःकरणातून अभिवादन करतो. सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय अमरावती यांच्या वतीने आज आपल्या इथे संपन्न होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अनुषंगाने आपण एक वक्ता म्हणून मला या ठिकाणी प्राचारण केलं त्याबद्दल मी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य आणि आपण सर्व लोक यांचा मी आभार व्यक्त करतो. सर्व महाराष्ट्रभर फिरतो आणि बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये मी जातो. जास्तीत जास्त मला निमंत्रण आलं तर महाविद्यालयाचं मी निवड करतो. याचं कारण असं ज्या पद्धतीनं मी छत्रपती शिवाजी महाराज मांडतो आणि ज्या पद्धतीनं मी त्यांचा अभ्यास करतोय तो समजण्याचा एक गट आणि ती मॅच्युरिटी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये असते. गावखेड्यामध्ये आम्ही गेलो तर आम्हाला हा आणला, तो कापला, तो मारला, तिथं पोचकला असं सांगावं लागतं. परंतु मात्र मित्र एक गोष्ट आपण लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त शस्त्राचा इतिहास नाही, तो शास्त्रांचा इतिहास आहे. दुर्दैवाने आपण महाराजांच्या फक्त शस्त्राचा इतिहास शिकलो त्यामुळे महाराजांच्या शास्त्राचा इतिहास मागे पडला आणि म्हणून त्या अनुषंगाने आपल्या इथे येण्याचा मला अतिशय आनंद वाटला आणि त्या अनुषंगाने मी आपलं सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज देशातल्या 22 राज्यामध्ये आणि जगातल्या 132 देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. यावरून आपला राजा किती मोठा होता ते आपण बंदुकीच्या गोडीवरती आणि तलवारीच्या बळावरती जगातलं कोणतंही राज्य आणि साम्राज्य निर्माण होऊ शकत नाही आणि झालंही तर दीर्घकाळ टिकत नाही. हा जगाचा इतिहास आहे. फ्रेंच राज्य क्रांती घ्या, रशियन राज्य क्रांती घ्या, चीनची राज्य क्रांती घ्या, इतिहासामध्ये आपण पान पलटून बघा आणि आपल्याला दिसेल की जगामध्ये जिथे जिथे राज्य क्रांती झाली बंदुकीच्या आणि शस्त्राच्या बळावरती कालांतराने नामशेष झाली. परंतु मात्र एक क्रांती अशी आहे की ज्या क्रांतीमध्ये ज्या महापुरुषांनी आपलं योगदान दिलं आणि स्वराज्य निर्माण केलं त्याच्या मृत्यूनंतर 300 350 पावणे 400 वर्ष या माणसाचं नाव महाराष्ट्रातल्या नव्हे, देशातल्या नव्हे, जगातल्या माणसापर्यंत त्यांनी घराघरापर्यंत गेलं. याचं कारण काय सांगू? याचं कारण हे आहे की फक्त शस्त्र नव्हे तर या माणसाने शस्त्राच्या बरोबर सृजन सुद्धा निर्माण केलं. राज्य तेच चालतं, राजा तोच जिवंत राहतो आणि राज्यकर्ता आणि राजकारणी तोच लोकांच्या मनामध्ये जिवंत राहतो जो लोकांची धारणा करतो आणि माणसांना उभं करतो. या माणसाने फक्त किल्ले उभे केले नाही, या माणसाने किल्ल्यापेक्षा मजबूत माणसं सुद्धा उभी केली आणि म्हणून 350 वर्षापर्यंत आपल्या मनामध्ये हा राजा जिवंत आहे. मी या ठिकाणी जेव्हा आलो, या परिसरामध्ये आलो तेव्हा मला अतिशय आनंद झाला. महाराष्ट्रातल्या विदर्भातला तरी मला सांगायला आश्चर्य वाटणार नाही किंवा मला या ठिकाणी अभिमान होईल, आनंद वाटेल की महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या तरी कोणत्याही संस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका सुंदर कार्यक्रम घेतलेला मी पाहिलेला नाही. आपल्या कॅम्पसच्या परिसरामध्ये मला आनंद वाटला, खूप आनंद वाटला, कारण आम्ही फ्लाईंग कोर हार्ड फॉलोअर्स आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला भाऊला आपण शब्द देतो की मला आपण कधीतरी बोलावलं तर आपली सेवा देण्याकरता आपल्या कॉलेजमध्ये मी येईल. माझी अशी इच्छा आहे की इतिहासाच्या पानावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जेवढा इतिहास आला आणि काही इतिहास अजूनपर्यंत अदृश्य आहे त्यापैकी एक लढाई जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये अतिशय मोठी आणि महत्वाची आहे
ती इतिहासाच्या पानावर कुठे आलीच नाही. आपल्याला माहित आहे की पावनखिंड, आपण हा शब्द ऐकलाय. पावनखिंडवरती मध्ये एक चित्रपट सुद्धा येऊन गेला, आपण तो पाहिला असेल. त्याच प्रकारची एक खिंड, त्याच प्रकारच्या 5 खिंडी महाराजांनी लढवल्या एकाच वेळेला. म्हणजे पावनखिंडीची लढाई ही महाराजाच्या आयुष्यातलं एक सर्वोच्च आविष्कार आहे युद्धशास्त्राच्या दृष्टीने. तशाच प्रकारच्या 30,000 सैन्यासोबत महाराजांचं 5,000 सैन्य आणि 5 खिंडीमध्ये एकाच वेळेला 3 दिवस आणि 3 रात्र लढतं. महाराजांच्या आयुष्यातली ती शेवटची लढाई आणि महाराज तिथे त्यानंतर 3 वर्षांनी मृत्यू पावतात. ही अतिशय अद्भुत लढाई इतिहासाच्या पानावरती आली नाही. माझी आपल्याला विनंती असेल भाऊ की पुढल्या वर्षी मला बोलवा, आवर्जून बोलवा आणि मी इतिहासाच्या पानावरती न आलेली ही 3 दिवसाची अद्भुत लढाई या ठिकाणी पीपीटीच्या सहाय्याने आपल्याला प्रेझेंट करेल. ही एक संधी मला द्या. आज महाराजांच्या आयुष्यामध्ये जर आपण थोडंसं डोकावून पाहिलं, विशेषतः मी तुम्हाला सांगितलंय की ज्या पद्धतीनं आम्ही इतिहासाची मांडणी करतो त्या पद्धतीनं काही लोकांना ती भावत नाही. आम्ही फक्त इतिहासाची मांडणी करतो. उजवा आणि डावं काही असू नये, तुमच्याजवळ इतिहास परिपूर्ण असेल तर तुम्हाला कोणावरती बोलण्याची आवश्यकता पडत नाही. परंतु एकदा मला बोलावल्यानंतर साहजिकच दुसऱ्यांदा कोणी बोलत नाही, कारण थोडंसं जड होते. कारण मी तुम्हाला सांगितलंय की आज ज्या पद्धतीने इतिहास मांडला जातो आणि पाहिला जातो, आणि तुम्हाला रंजक इतिहास पाहिजे असेल तर तो युट्यूबवरती वेगवेगळ्या वक्त्यांच्या माध्यमातून उभे आहे. अफजल खानाचा सुद्धा युद्ध तुम्हाला माहित आहे, प्रतापगडचं सुद्धा युद्ध तुम्हाला माहित आहे, त्यावरती चित्रपट सुद्धा येऊन गेले. परंतु मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना जर खऱ्या अर्थाने शोधायचं असेल तर अफजल खान ज्या ठिकाणी मारला जातो तेव्हा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना शोधायचं असेल तर अफजल खानाच्या वधाच्या आधी शोधायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या वधाच्या नंतर शोधायचं. तिथे तुम्हाला खरे छत्रपती कळतील. 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा वध महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी केला. परंतु 1656 पासून महाराज या युद्धाची तयारी करत होते. इतिहासाच्या पानावर आपल्याला कुठे आढळणार नाही. 1656 ते 1659 पर्यंत महाराज एका युद्धाची तयारी करत होते आणि इतिहासामध्ये आपण डोकावलं तर या काळामध्ये फारसे महाराजांचे युद्ध नाही, कारण ती महाराजांच्या आयुष्यातली अतिशय मोठी आणि निर्णायक लढाई होती. मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याच्या दृष्टीनं आणि सायन्स इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याच्या दृष्टीनं हा विषय अतिशय महत्वाचा आहे की तो आपण विषय समजून घेतला पाहिजे. म्हणून मी जेव्हा आतमध्ये आलो आणि भाऊने मला महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दाखवला, त्यावेळेला बाजूला अफजल खानाच्या वधाचं त्या ठिकाणी चित्र नाही, म्युरल्स आहे. आणि तेव्हा मी माझा विषय बदलवला आणि मी ठरवलं की आता महाराजांच्या बाबतीमध्ये आपण प्रतापगडचं जे युद्ध झालं त्याची कारण मीमांसा करायची. अफजल खान मारला गेला सत्य आहे, परंतु अफजल खान कसा मारला गेला आणि त्यानंतरची महाराजांची झेप कशी होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ती एक कारण मीमांसा मी आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो. कदाचित तुम्हाला थोडंसं कंटाळवाणे हा विषय वाटेल, परंतु मी जे सांगतोय मित्र आयुष्यात कधीच तुम्हाला कोणी सांगणार नाही आणि इतिहासाच्या कोण्या पानावर सुद्धा ऐकायला येणार नाही. महाराजांना जेव्हा छत्रपती शहाजी महाराजांनी बेंगलोरला नेलं आणि त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण घेतलं तर वयाच्या 12 वर्षापर्यंत हा माणूस काय शिकला असेल? छत्रपती शिवाजी महाराजांचा समकालीन कवींद्र परमानंद नावाचा इतिहास आहे. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः आमच्या घराण्याचा इतिहास लिहा अशी आज्ञा केली होती. ते आपल्या नगरच्या निवासाचे, ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरी लिहिली ते त्यांचं निवासाचं गाव म्हणून त्यांना निवासकर म्हणतात, कवींद्र परमानंद. महाराजांनी त्यांना पोलादपूरला, मुंबई गोवा हायवेवर पोलादपूर नावाचं गाव आहे, तिथे त्यांना जागा दिली. तिथे ते मृत झाले, तिथे त्यांची समाधी. या परमानंदला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या घराण्याचा इतिहास लिहायला सांगितलं. छत्रपती सोबत कायम हा माणूस राहिला. आग्र्याला सुद्धा महाराजाचा सोबत होता आणि मालोजी राजांपासून तर 1663 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास याने लिहिलाय. म्हणजे 1663 पर्यंतची कागदपत्र उपलब्ध झाले. 1663 नंतरचा लिहिलेला इतिहास अजूनपर्यंत उपलब्ध झाला नाही. कुठेतरी कोणातरी पुरातत्व विभागामध्ये कुठेतरी भांडारामध्ये तो असेल. जेव्हा पुढे आपल्याला माहिती पडेल, तो इतिहास आपल्या पुढे येईल, तेव्हा महाराजांच्या जीवनाचे अनेक असे पैलू आपल्या पुढे येईल की आजच जगामध्ये हा अद्वितीय मनुष्य आहे. अद्वितीय अर्थात म्हणतो की जगामध्ये जे जे महापुरुष झाले असेल, सीझर ज्युलियट पासून तर नेपोलियन पर्यंत आणि हो ची मिन्ह पासून तर अत्यंत मोठमोठ्या सेनानीपर्यंत प्रत्येकाच्या स्वभावामध्ये काही ना काही त्रुटी आणि उणीव आहे. जगाच्या पाठीवर एकमेव व्यक्ती अशी आहे की ज्याच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्याने आयुष्यात कधी चूकच केली नाही. याच्या स्वभावामध्ये कुठे उणीव नाही, कुठे त्रुटी नाही आणि याच्या हातून कोणता गुन्हाही घडला नाही.
असं एक व्यक्तिमत्व आहे आणि या गोष्टी फक्त देवालाच साध्य होतात आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना देवाचा अवतार मानले जातात. हे त्याच्यापासून आपलं कारण आहे. मनुष्य आहे तो चूक होतो, चूक ही झालीच पाहिजे. टू अर इज अ ह्युमन असं म्हटलं जातं, परंतु मात्र या माणसाच्या संपूर्ण चरित्रात कुठेच आपल्याला चूक दिसत नाही. जेव्हा महाराजांना शहाजीराजांनी बेंगलोरला नेलं, ज्या विषयावर आज मी बोलत आहे तो विषय वेगळा आहे, कदाचित तुम्ही तो ऐकलं नसेल. तो विषय आहे मंत्रयुद्ध. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंत्रयुद्ध हा विषय कदाचित तुम्ही ऐकला नसेल, परंतु हा युद्धाचा एक भाग आहे. युद्धाचा एक भाग आहे. त्या भागाचा महाराजांनी परिपूर्ण उपयोग अफजल खानाच्या युद्धामध्ये केला आणि म्हणून त्याला सायकोलॉजिकल वॉर असं म्हणतात. एक गोष्ट लक्षात घ्या, 32,000 सैनिक घेऊन अफजल खान आला होता. 500 तोफा होत्या, 700 उंट होते, 4,000 घोडे होते आणि या 32,000 सैनिकांमधून वाईपासून तर प्रतापगडच्या पायथ्याशी असा मॅग्नेट प्रमाणे हा माणूस उचलून महाराजांनी मारण्याकरता एकटा समोर उभा केला. लक्षात घ्या युद्धनीती काय असेल. 32,000 सैन्यातून एकटा अफजल खान उचलला आणि आपल्या पुढे उभा केला. जगातल्या कोण्याही राजकीय सेनानीला अशी गोष्ट साध्य झाली नाही जे महाराजांनी करून दिली. हे का साध्य झालं याच्या पाठीमागची कारण मीमांसा आपण करू. थोडासा हा विषय अवजड वाटेल, परंतु तुम्ही ऐका, कदाचित तुम्हाला हा ऐकायला मिळणार नाही. आणि म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं की हा मंत्रयुद्ध हा भाग काय की कवींद्र परमानंदांनी जे महाराजांचा इतिहास लिहिला तो इतिहास आज ऑथेंटिक मानला जातो, कारण तो समकालीन आहे. जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती वेगवेगळे वाद निर्माण होतात, तेव्हा शासन आणि इतिहास तज्ञ सुद्धा या कवींद्र परमानंदाच्या शिवपुराणचा किंवा शिवभारताचा पुरावा म्हणून उपयोग करतात. तर त्या शिवभारतामध्ये कवींद्र परमानंदांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजी राजांनी काय काय शिकवलं होतं याची मी आपल्याकरता लिस्टच घेऊन आलो. कारण आजकाल असं होतं की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये अनेक धोरण तयार झालेले आहेत आणि एखादा विषय एखादा मुद्दा मांडल्यानंतर काय पुरावा आहे, त्यामुळं मी तुमच्या पुढे ती लिस्टच घेऊन आलो. छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण काय झालं होतं. काही इतिहासकारांनी हे मांडलं की छत्रपती शिवाजी महाराजांची साई कुठं उपलब्ध नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज निरक्षर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत छत्रपती शिवाजी घराण्याचा इतिहास लिहिणारे कवींद्र परमानंदांनी छत्रपती शिवाजी महाराजाला 8 भाषा येत होत्या असं लिहिलं. काय शिक्षण दिलं छत्रपती शिवाजी महाराज शहाजी राजांनी, तर लक्षात घ्या, श्रुती, स्मृती, पुराणे, वेद, 4 वेद, 18 पुराण, भारतीय राजनीती, सर्व शास्त्र, रामायण, काव्य, व्यायाम, वस्तुविद्या, फलज्योतिष, सांगधनुर्वेद, निरनिराळ्या 8 भाषा, त्यामध्ये मराठी, संस्कृत, ब्रजभाषा, बुंदेली, तामिळी, तेलुगू, इंग्रजी आणि पोर्तुगीज, एवढ्या 8 भाषा छत्रपती शिवाजी महाराजांना येत होत्या. ते समकालीन परमानंदांनी लिहून ठेवलंय. नंतर पद्य, हत्तीवर आरोहण करणे, दौड मारणे, उडी मारणे, तलवार, चक्र, धनुष्य, पट्टा, शक्ती नावाचं एक शस्त्र आहे, युद्ध व बाहुयुद्ध, मल्लयुद्ध, दुर्लभ पाषाण वेधणे, दुर्गम संस्थातून निष्ठून जाणे, रत्न परीक्षा, वेश बदल, अस्त्र व शस्त्र. अस्त्र म्हणजे जे आपण दूत उपयोग करतो आणि शस्त्र जे आपण हाती धरून लढतो. तलवार हे शस्त्र, भाला हे अस्त्र. नंतर जादूटोना, ऐका काळजीपूर्वक, कपट विद्या आणि नंतर आहे मंत्रविद्या. एवढ्या प्रकारचं शिक्षण छत्रपती शहाजी राजांनी शिवाजी महाराज दिलं होतं. आता मंत्रविद्या यावरती आपण बोलणार आहे. ज्या मंत्रविद्येवरती महाराजांनी संपूर्ण प्रतापगडचं युद्ध जिंकलं. आता मंत्रयुद्ध म्हणजे काय, गंगेच्या काठी गोंदमजे गंगा मार, घे काठी दैत्यपत्याच्या पाठी लाग, दैत्यपत्या पाठी दैत मार, भूत मार, जादू मार, टोना मार, मारली पाहिजे माझ्या पाठीच्या, ओम फटे स्वाहा. काय असं हे मंत्रयुद्ध. हे मंत्र विद्या हे युद्धशास्त्राचा एक कला आहे आणि या मंत्रशास्त्राचा महाराजांनी उपयोग केला आपल्या युद्धामध्ये. हा युद्धाचा जर परिणाम आपल्याला समजायचा असेल तर पहिल्यांदा आपण जावडी म्हणजे काय आणि अफजल खान म्हणजे काय लक्षात. जोपर्यंत महाराजांच्या शत्रूला आपण समजून घेत नाही तोपर्यंत महाराजाचं मोठेपण आपल्याला लक्षात नाही. कारण महाराजाविरुद्ध लढलेले जे शत्रू होते फक्त भारतीय नव्हते, उझबेकिस्तानहून आलेले लोक होते, अफगाणिस्तानहून आलेले होते, तुर्कस्तानहून आलेले होते, मंगोलियाहून आलेले होते. या लोकांनी जसा दिलेर खान मंगोलियात आला होता
शाहिस्तेखान उझबेकिस्तानहून आला होता. या लोकांनी त्यांच्या देशामध्ये प्रचंड पराक्रम केले होते आणि प्रमोशनवर त्यांना या देशामध्ये पाठवलं होतं. महाराजांनी या सर्व लोकांसोबत युद्ध केलं, जगातल्या सर्व सेनानीसोबत युद्ध केलं, म्हणून हा जागतिक योद्धा सुद्धा ठरतो, फक्त भारतीयांसोबत नाही. आणि या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून महाराजांनी हे मंत्रयुद्ध आपल्या पुढे उभं केलं, ज्याला प्रतापगडचं युद्ध जगातलं सर्वोत्तम समर किंवा ग्रेटेस्ट सायकोलॉजिकल वॉर इन द हिस्ट्री ऑफ शिवाजी असं म्हटलं जाते. आपण त्याविषयी आपण बोलू. याकरता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जावळीचा प्रदेश म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. द ग्रेट सायकोलॉजिक वॉर आणि भारतातील किंवा जगातील सर्वोत्तम समर या नावाचं एक पुस्तक महाराजांच्या फक्त या युद्धावरती लिहिली होता. त्या अनुषंगाने या प्रदेशामध्ये मी जवळपास 50 ते 55 5 ते 7 वर्षापासून फिरतोय. किती बिकट असेल हा प्रदेश, ज्याला जावळीचं खोरं असं म्हणतात. हा प्रदेश किती बिकट असेल. हा प्रदेश एवढा बिकट आहे की जिथून रस्ता जातो आणि रस्त्याच्या बाजूने 1 फूट आपण जर पाय टाकला तर आपण दिसत नाही, एवढं घनदाट जंगल आहे. त्या जंगलाच्या आत जाता येत नाही इतक्या तिथे कारवीच्या वेली आहे. एखादे डोक्यातली विहिडंबीच्या डोक्यातली ऊस सापडेल, परंतु जावळीच्या जंगलात हरवलेला हत्ती मेल्याशिवाय सापडणार नाही असं इतिहासकारांनी वर्णन करून ठेवलं. महाराष्ट्रामध्ये एका दिवशी संपूर्ण पावसाळ्यात जेवढा पाऊस पडतो तेवढा जावळीच्या खोऱ्यात एकाच दिवशी पाऊस पडतो. हा प्रदेश सुरू होतो वाईपासून तर वासोट्यापर्यंत, रायगड आणि महाबळेश्वर पर्यंत असा 40 कोस लांब आणि 20 किलोमीटरचा हा पट्टा आहे. या पट्ट्यामध्ये महाराजांनी प्रतापगड हा किल्ला बांधला, त्याला जावळीचा प्रदेश म्हणतात. तिथे पानगडीचं जंगल नाही आहे, तिथे सदारहित जंगल आहे. तिथल्या जंगलातल्या झाडाचं कधीही पान गळत नाही. आजपर्यंत सुद्धा तिथल्या जंगलातल्या झाडाचं पान गळलं नाही. उन्हाळ्यात अगदी मे महिन्यामध्ये 12 वाजता सुद्धा सूर्याचं किरण तिथल्या जमिनीवर आजपर्यंत गेला नाही. लक्षावधी वर्षापासून ही जमीन सूर्याच्या किरणापासून वंचित आहे. पाऊस एवढा पडतो की झाडाच्या खोडापासून ते शेंड्यापर्यंत पूर्ण झाडावर शेवाळ असतात. सगळं झाड हिरवं असतो आणि प्रचंड खोल दऱ्या, आकाशाला भिडणारे मोठमोठे पहाडाचे सुडके, प्रचंड दाट जंगल, भीषण वारा, प्रचंड पाऊस, जंगली श्वापद, त्यामध्ये असलेल्या गुहा, भीषण खोल दऱ्या, या सगळ्या प्रदेशांनी निबिड अरण्याने भरलेला हा प्रदेश. या जावळीच्या खोऱ्यामध्ये जवळपास महाराजांनी बांधलेल्या त्या प्रतापगडच्या किल्ल्याच्या भोवती दातेगड, भार्गवगड, सज्जनगड, अजिंक्यतारा, कोथळीगड, पांडवगड, वासोटा अशा 15 ते 20 किल्ल्याची लाईन शृंखला उभी केली आहे आणि त्याच्यामध्ये हा किल्ला उभा केला आहे. महाराजांचा वेगवेगळ्या ठिकाणचा अभ्यास करत असताना आपण महाराजांचा जिओग्राफिकल नॉलेज जे आहे हे प्रचंड मोठं होतं, ते इतिहासाच्या पानावरती पुढे आलं पाहिजे. आणि या प्रदेशामध्ये महाराजांनी हा किल्ला बांधला आणि महाराजांनी हा किल्ला बांधल्यानंतर पहिल्यांदा तो जावळीच्या बोऱ्यांकडून जिंकून घेतला आणि त्यानंतर महाराजांनी येथे किल्ला बांधला, त्याचं नाव प्रतापगड ठेवलं. कोकणातून येण्याकरता प्रतापगडावरती महाबळेश्वरला येण्याकरता जवळपास 20 ते 25 घाट वाटा आहे, ज्या आज मोडकळीस आलाय. त्यापैकी फक्त मी 15 घाट वाटातून जाऊ शकलो सोबत पाहिजे. अतिशय दुर्गम आहे. बाकी राहिलेल्या घाट वाटा अशा आहे की जेव्हा पावसाळ्यात डोंगरावरून 3000 फूट उंचावरून खाली पाणी वाहतंय, ते पाणी वाहणं बंद झालं की दिवाळीपासून ज्या वाटा तयार होतात त्याच वाटा आहे. काही वाटातून फक्त एक बंडी जाते, काही वाटातून फक्त एखादं घोडं जातं आणि काही वाटातून फक्त एक माणूस जाऊ शकतो. वरती 3000 फूट डोंगर असतो आणि त्या वाटा असतात. अशा निबिड वाटा आहे. त्या वाटा महाराजांनी त्यावेळेला प्रतापगडला जोडण्याकरता करून ठेवलेल्या होत्या. समुद्रावरून येणारा सगळा प्रवास, समुद्रावरून येणारा सगळा व्यापार हा देशावर येण्याकरता त्या घाटांचा उपयोग होत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकण्याचं कारण असं होतं की जावळी नंतर लगेच महाराजांना समुद्राचा प्रदेश मोकळा होणार होता. महाराजांच्या मृत्यूच्या आधी 1100 वर्ष आधी या देशामध्ये समुद्रावरती जहाजाच्या व्यातून व्यापार होत होता हे महाराजांना कळलं. पण महाराजांचं कोणत्याही प्रकारचं जहाज निर्मितीचं शास्त्र नव्हतं, तेही महाराजांनी नंतर आत्मसात केलं. अशा जावळीच्या प्रदेशामध्ये महाराजांनी या मंत्रयुद्धाची सुरुवात केली आणि तिथे अफजल खानाचा वध केला. त्याची कारण मीमांसा पाहत असताना आपल्याला जावळीचा प्रदेश आपण पाहिला. आता अफजल खान कसा होता पाहूया. हा अफजल खान हा विजापूर दरबाराचा सरदार होता. त्याला अफजल भटारकीचा पोरगा असं म्हणतात. लहानपणापासून हा प्रचंड ताकदवान होता. इतिहासामध्ये आपल्याला काल्पनिकपणे आपल्याला ठिकाणी अनेक गोष्टी सांगितल्या की अफजल खान लोखंडी पार आपल्या हाताने वापरत होता. ते सत्य जरी नसलं तरी याचा अर्थ तो प्रचंड ताकदवान होता.
आणि 7 फूट 1 इंच अशी आता उपलब्ध झालेली त्याच्या उंचीची ऐतिहासिक माहिती आहे. त्याच्या खाण्याचा जेव्हा कागद उपलब्ध झाला, त्याला एका वेळेला जेवायला बसल्यानंतर अर्ध गोकुळ लागत असे. 130 ते 35 किलोचं वजन या माणसाचं होतं. तेवढाच हा पराक्रमी होता, मुत्सदी होता आणि तेवढाच हा क्रूर होता आणि बऱ्याच ठिकाणी रयतेची काळजी घेताना सुद्धा आपल्याला हा दिसतो. अशा माणसाची अफजल खानाची महाराजांनी नेमणूक केली, आदिलशाह. आणि या अफजल खानाबद्दल आपण जर विचार केला, त्याची माहिती जर घेतली, तर अफजल खानाचा एक शिक्का होता, कातिले मुर्तबिदान व काफरान व सिकंदर बुनियादी बुतान असा त्याचा एक शिक्का होता, पत्रावरती मारताना. याचा अर्थ असा, काफर म्हणजे हिंदू सोडून बाकीचे, या काफराचा शिरछेद करणारा आणि मूर्त्या उद्ध्वस्त करणारा अशा प्रकारचा त्याचा शिक्का होता आणि त्याला त्यात अभिमान वाटत होता. त्याचा एक दुसरा शिक्का होता, त्या दुसऱ्या शिक्क्यामध्ये त्याने लिहिलं होतं, फारसी आहे, गर अर्ज कुनत सिपा अल्ला फजल फुजला फजल अफजल अजहर मुल्की बजाय तस्बीह आवाज आयद अफजल अफजल. फारसी शिक्का. याचा अर्थ असा होतो की स्वर्गातल्या परमेश्वराला सुद्धा एखाद्या वेळेला प्रश्न पडला की पृथ्वीवरती माणसात सर्वोत्तम माणूस कोण आहे, तर प्रत्येक धर्माच्या माणसाच्या जपमाळेच्या मनातून फक्त अफजल अफजल असाच आवाज येईल. म्हणजे पृथ्वीवरील सर्वोत्तम माणूस, सर्वात पराक्रमी, परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ असलेला अफजल, एवढा त्याला अहंकार होता पराक्रमाच्या बळावरती. या अफजल खानाने प्रचंड मोठ्या स्वारा केल्या विजापूर दरबारातून दक्षिणेमध्ये आणि प्रत्येक राज्याचा प्रचंड मोठं सैनिक सोबत घेऊन प्रचंड लूट केली. जेव्हा अफजल खान युद्ध करायचा, प्रचंड कत्तल व्हायची, घरादाराचे बासे तुटायचे, आगी लागायच्या, गाई गुरांचे कत्तल व्हायची, स्त्रिया पडून गेल्या जायच्या, म्हाताऱ्यांची कत्तल व्हायची. अशा प्रकारे या अफजल खानाने श्रीरंगपट्टण, कर्णपूर, मदुराई, बिद्दूर, बसवपट्टण, चिक्कनहल्ली, कोची, पेटुचेरी, सिलोन इथल्या सगळ्या राजांचा पराभव करून त्यांना जेरीस आणलं. आता या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घ्या, अफजल खान आणि शहाजी राजे विजापूर दरबारातर्फे एका ठिकाणी नोकरी करत होते. कारण छत्रपती शहाजी राजांनी जे स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर त्यांचा पराभव झाला. मोगल आणि आदिलशाह यांनी संयुक्त पराभव केला. शहाजी राजांना शरण जावं लागलं आणि शहाजी राजांची शिक्षा म्हणून त्यांना विजापूर दरबाराची नोकरी स्वीकारायला लागली. रणदुल्ला खान हा यांचा प्रमुख होता आणि अफजल खान आणि शहाजी राजे एका रणदुल्ला खानाच्या खाली नोकरी करत होते. जेव्हा दक्षिण भारतावरती आक्रमण झाले, तेव्हा अफजल खानाने प्रचंड विध्वंस मांडला. राजा हारला, शत्रू नामोहरम झाला आणि अशा प्रकारे आता उद्ध्वस्त राज्य होणार. अशा पद्धतीनं रात्री शहाजी राजे आपला एक माणूस गुप्तहेर त्या राजाकडे पाठवत असे. कारण हे सगळे हिंदू राजे होते, त्यांचं पुढचं भविष्य होतं, त्यांची दूरदृष्टीची विजन होतं की दक्षिण भारतामध्ये सुद्धा आपल्याला एक राज्य निर्माण करायचं आहे. आणि तो मनुष्य मग त्या राजाकडे जायचं, शहाजी राजे त्याला निरोप द्यायचं की राज्य उद्ध्वस्त होण्याला आलं, नामशेष होऊ देऊ नको, मनुष्य जिवंत राहिला तर राज्य पुन्हा उभं करता येईल, तह करा. आणि मग अशा प्रकारे तह केल्यानंतर अफजल खानचा तिथे नाईलाज व्हायचा. कारण तह केल्यानंतर कशाला शत्रूची नासाडी करायची, कशाला युद्धपात करायचा, कशाला रक्तपात करायचा असे बाकी सगळे सरदार म्हणायचे. आणि मग तहाची गोंधील वरून आली, दुसऱ्या राजाकडून आली की अफजल खानाला तह करावा लागायचा, नाईलाजाने. परंतु त्याच्या मनामध्ये होतं हे सगळे राज्य उद्ध्वस्त झाले पाहिजे. अशा प्रकारे हे सगळे राज्य शहाजी राजांनी वाचविले. या गोष्टीचा अफजल खानाच्या मनामध्ये राग होता. जिंजीचं राज्य मद्रास पासून 150 किलोमीटर दूर असलेलं जिंजीचं राज्य जेव्हा जिंकायला शहाजी राजासहित अफजल खान जातो, तेव्हा शहाजी राजाला अफजल खान कप्तानी कैद केलं. आदिलशाह दरबाराला सांगितलं का हिंदू राजांना वाचवितो आणि त्यांची बाजू घेतो, हा त्यांना फितूर आहे. म्हणून अफजल खानाकरवी शहाजी राजांना कैद केल्या गेलं आणि त्यांची हत्तीवर साखरदंड बांधून विजापुरातून थिंड काढल्या गेली. त्यावेळेला योद्ध्याला मरण्यापेक्षा सुद्धा थिंड ही अतिशय अपमानकारक वाटत होती. याच अफजल खान आपण समजून घेताना आपण हे पाहिलं पाहिजे. याच अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा मुलगा, जे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा एक ज्येष्ठ बंधू होते, संभाजी नावाचे, आणि ते त्या युद्धामध्ये मारले गेले. आणि म्हणून छत्रपती संभाजीच्या नावामुळं छत्रपती शिवाजींना आपल्या एका मुलाचं नाव सुद्धा संभाजी ठेवलं. नंतर शिऱ्याचा कस्तुरीनंदन राजा, शिरे नावाचं एक कर्नाटकामध्ये एक संस्थान आहे. तिथे अफजल खान आणि शहाजी राजांसहित युद्ध केलं, आक्रमण केलं. शिऱ्याच्या कस्तुरीनंदन राजाचा प्रचंड पराभव झाला. खूप ताकदीनं तो युद्ध लढला. परंतु मात्र अफजल खानची ताकद मोठी होती
सैन्य मोठं होतं आणि अशा प्रकारे शिऱ्याच्या कस्तुरी रंगन राजाला पुन्हा शहाजी राजांनी तू अफजल खानाला शरण जा, पैसे देऊन तह कर असा निरोप पाठवला. साहजिकच तह झाल्यानंतर अफजल खानाने त्याला आपल्या छावणीमध्ये भेटीला बोलावलं. भेटीला बोलावल्यानंतर तह झाला, पैशाची देवाणघेवाण झाली आणि भेटीच्या वेळेला अफजल खानाने त्याला आलिंगन दिलं. जेव्हा अफजल खानाने शिऱ्याच्या कस्तुरी रंगन राजाला आलिंगन दिलं, कस्तुरी रंगन राजा सुद्धा हा प्रचंड पराक्रमी होता, दष्टपुष्ट शरीराचा होता. कस्तुरी रंगनला जेव्हा अफजल खानाने आलिंगन दिलं तेव्हा अफजल खानाने कस्तुरी रंगनला एवढ्या ताकदीनं आवडलं की कस्तुरी रंगनच्या छातीतल्या सगळ्या बरगड्या कळकळ म्हणून मोडल्या. अफजल खानाच्या पाठीवर कस्तुरी रंगनच्या तोंडातून रक्ताची गुणी पडली आणि जेव्हा अफजल खानाने कस्तुरी रंगनला सोडलं होतं तेव्हा कस्तुरी रंगन मेला होता. जास्तीत जास्त 50 सेकंदामध्ये हे कार्य झालं. एवढा अफजल खान क्रूर आणि ताकदीचा होता. असा अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा. जेमतेम 7 ते 8 हजाराचं सैन्य छत्रपती शिवाजी महाराज आणि 32,000 सैन्य घेऊन 500 तोफा, 7,000 उंट, 4,000 घोडेस्वार आणि 3 वर्ष पुरेल एवढी सामुग्री. इतकंच नव्हे तर राजापूरच्या खाडीमध्ये 3 जहाज भरून अफजल खानाने ठेवले होते. युद्ध 3 वर्ष जरी चाललं तरी आपल्याला सामुग्री फुटली पाहिजे. काय होतं अफजल खान पुन्हा एकदा सांगतो. नामजाद खान नावाचा एक सरदार होता विजापूर दरबारात. त्याला अफजल खानाच्या हाताखाली काम करणं पसंत नव्हतं. म्हणून त्याने राजाला सांगितलं विजापूरच्या आदेशाला अंबाई उसके हात तिचे काम नाही करता. जेव्हा अफजल खानाला हे माहीत झालं तेव्हा अफजल खानाला अतिशय राग आला आणि ही गोष्ट अफजल खानाला माहीत झाली. ही तेव्हा त्या नामदाद खानाला जेव्हा माहीत झाली तेव्हा तो एवढा घाबरला की त्याने आपल्या हाताने आपल्या अंगात साखळदंड टाकले, गड्यात साखळबंद टाकले, पालखीत बसला आणि 15 भोई सांगून हातात साखळदंड घालून तो अफजल खानाच्या पुढे स्वाधीन झाला. इतका दरारा, इतकी भीती आणि इतकं टेरर अफजल खानात होतं. याच छत्रपती संभाजी महाराजांना, छत्रपतीच्या भावांना याच अफजल खानाने कप्तानी मारलं. युद्ध सुरू झालं आणि संभाजीराजे पुढे गेले. ठरलं असं होतं की मागून रसद पाठवायची. किल्ला जिंकता संभाजी राजांनी किल्ल्याच्या बुरुजाला भगदाड पाडलं, आतमध्ये प्रवेश केला. स्वतःसोबत त्यांची 150 लोकांची तुकडी होती आणि त्याच वेळेला खाली त्यांनी निरोप पाठवले अफजल खानाच्या छावणीमध्ये की आम्हाला तुम्ही काय पाठवा, कुमक पाठवा. परंतु अफजल खानाने हेतुपुरस्सर कुमक पाठवली नाही. 150 सैनिक घेऊन छत्रपती संभाजीराजे, शहाजीचे ज्येष्ठ पुत्र, कर्नाटकामध्ये मारले गेले. अफजल खानाला संभाजीराजाला मारायचं होतं कारण तो या कुळाचा, या घराण्याचा प्रचंड द्वेष करायचा होता. त्याच अफजल खानाने सुद्धा इराण पासून तर ब्रह्मदेशापर्यंत, काश्मीर पासून तर कन्याकुमारीपर्यंत जगावरती एक क्षत्रिय अंमल असलेला आणि जगातला सर्व श्रीमंत पातशाह औरंगजेबाला सुद्धा हरवलं होतं. हे कदाचित तुम्हाला माहिती असेल. जेव्हा औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार होता तेव्हा शहाजहान तिथे राज्यकारभार करत होते. दक्षिणेचा सुभेदार असताना बिदरवर औरंगजेबाने स्वारी केली आणि त्या बिदरला जवळपास जिंकलं होतं. परंतु मात्र बिदर हे आदिलशहाचं राज्य म्हणून आदिलशहाने पुन्हा अफजल खानाला औरंगजेबावर पाठवलं. औरंगजेबाला त्या ठिकाणी युद्ध करण्याकरता जेव्हा अफजल खानाच्या समोर जावं लागलं, अफजल खान युद्धामध्ये अतिशय निपुण होता. बरं, त्याने अशा प्रकारची युद्धभूमीची रचना केली. चारही बाजूनी डोंगर आणि औरंगजेबाचं सैन्यामध्ये परिस्थिती अशी झाली की अफजल खानाच्या औरंगजेबाच्या सैन्याला हे लक्षात आलं का आपण चारी बाजूने घेरला गेलो, शत्रू म्हणजे अफजल खान उंचावर आहे आणि आपण खालून आहे. उद्या युद्धाला जेव्हा प्रारंभ होईल तेव्हा आपला निभाव लागणार नाही. म्हणून औरंगजेबाचा जो मुख्य सरदार होता त्याच्यासोबत त्याला औरंगजेबाने एक पत्र लिहायला सांगितलं आणि ते पत्र लिहिलं त्यांनी अफजल खानासोबत असलेल्या मुहम्मद खानाला. मुहम्मद खान अफजल खानाचा प्रमुख होता. त्यात त्याने अफजल खानाला असं लिहिलं, मुहम्मद खानाला असं लिहिलं की मी शहाजहानचा पुत्र आहे, दिल्लीचा बादशाह आहे, जगातली सर्व संपत्ती त्याच्याकडे आहे, 10 लाखाचं सैन्य त्याच्यावर जवळ उपलब्ध आहे. आज मी त्याचा पुत्र आहे. माझ्या जीवाला जर उद्या काही कमी जास्त झालं तर दिल्लीचं 6 लाख सैन्य विजापूर आदिलशाहावर कोसळल्याशिवाय राहणार नाही आणि विजापूरशाही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही लक्षात घ्या, विचार करा आणि मला इथून निष्ठून जाण्याची मुभा द्या. त्या सरदारांनी सुद्धा आपल्या राज्याचा विचार केला आणि त्याने अफजल खानला राखून तिथून निष्ठून जाण्याची मुभा दिली. सकाळी युद्ध सुरू झालं आणि अफजल खानाला जेव्हा माहिती झालं की औरंगजेब इथून निसटला तर कसा निसटला त्याला हे माहीत झालं की या ठिकाणी आपल्याच सरदारांनी त्याला निसटून देण्याची मुभा दिली. तेव्हा आपल्या दोन्ही हातामध्ये पट्टे घेऊन अफजल खान तसाच विजापूरच्या दरबारात गेला. दरबार भरला होता. दोन्ही हातातले पट्टे डाळ आपटून तो बादशाह पुढे उभा झाला आणि बादशाहला त्यांनी आपल्या या सरदाराची खरी खोटी सुनावली.
विजापूरचा बादशाह सुद्धा अफजल खानाला भीत होता. लगेच त्याला बोलवण्यात आलं. अफजल खानाला निरोप दिला गेला. अफजल खान दरबारात हजर होता. त्याला हे सांगण्यात आलं का त्या सरदाराला बोलवण्यात आलं. विजापूरच्या वेशीतून जेव्हा पालखीतून सरदार आतमध्ये आला त्याच वेळेला प्रवेश करताच अफजल खानाच्या 10 मारेकऱ्यांनी त्या सरदाराचे तुकडे केले. 2, 4, 5, 10, 20, 50, 60, 80, 90, 100 तुकडे अफजल खानाने त्याचे मोजून घेतल्याशिवाय अफजल खान तिथून हटला नाही. दोन्ही हात कमरेवर घेऊन उभा राहिला अफजल खान आणि त्या सरदाराचे 100 तुकडे मोजून घेतल्याशिवाय तो हटला नाही. इतका क्रूर अफजल खान होता. हा अफजल खान महाराजा आहे तो लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला माहिती म्हटलंय की महाराजांना समजून घ्यायचं असेल तर त्यांचे शत्रू समजून घ्या. आणि मग त्या काळामध्ये या माणसाने काय केलं असेल आपल्याकरता. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य आणि त्याचा पराक्रम आपण हृदयात घेऊन का फिरलो पाहिजे त्याचं खरं कारण. आणि म्हणून हा अफजल खान जेव्हा या ठिकाणी आला तेव्हा महाराजांनी आपल्या मंत्रयुद्धाला सुरुवात केली. महाराजांना लक्षात आलं आपलं सैन्यबळ कमी आहे. या सैन्यबळामुळे आपण अफजल खानापुढे टिकू शकत नाही. आणि म्हणून महाराजांनी मंत्रयुद्धाची सुरुवात केली. आता मंत्रयुद्ध म्हणजे काय, खेडेगावात जर तुम्ही गेले असाल तर आमच्या खेडेगावामध्ये भाषा आहे की एकमेकाला काहीतरी म्हणताना मला मंत्र देऊ नको असं म्हणते. हा मंत्र शब्द तिथून झाला. किंवा एखादा म्हणतो भाऊ त्याला मी असा मंत्र दिला तर आपलं कामच झालं. हा तोच मंत्र होय. आमच्या खेडेगावामध्ये काय करतात की एखाद्याचा जर काटा काढायचा असेल तर त्याच्याजवळ बसतात 2-3 जण आणि त्याला सांगते भाऊ या वेळेला ग्रामपंचायतमध्ये तुम्हालाच उभं राहा. तुमच्याशिवाय उमेदवार सांगा, माणूस सांगा. तुम्ही कोणाच्या दुःखात जाता, सुखात जाता, लग्नात जाता, दवाखान्यात जाता, बाहेरपर्यंत जातात, काही करता, कोणाला पैसे देता, अळला केला तुमच्या घरातून वापस जात नाही. आणि हे आम्ही आहो ना, माझ्या घरचे 50 आहे, याच्या घरचे 60 आहे, त्याच्या घरचे 150 आहे आणि तुम्हाला मानणारा प्रचंड वर्ग आहे. तुमच्याशिवाय मतदारी कोणाला देईल एवढा चांगला माणूस मतदारसंघात आहे का आपल्या. हा मंत्र झाला. त्याने उभं करतात. यांच्या मनामध्ये असतात की 10 दिवस याच्या सोबत राहून आपली दिवाळी साजरी करायची. यांच्या डोक्यात जे आहे ते त्यांच्या डोक्यात टाकून यांच्या मनाप्रमाणे करायला लावणे याला मंत्रयुद्ध असं म्हणतात. आपल्या डोक्यात जे आहे ते त्याच्या डोक्यात टाकून आपल्या मताप्रमाणे त्याला वागायला लावणे याला मंत्रयुद्ध म्हणतात. महाराजांनी हेच केलं. महाराजांच्या डोक्यात जे होतं ते त्यांनी अफजल खानाच्या डोक्यात टाकलं आणि स्वतःप्रमाणे अफजल खानाला वागायला लावलं. म्हणून 32,000 सैन्यातून आणि 500 सरदारातून वाईच्या जंगलातून मॅग्नेट सारखा महाराजांनी अफजल खानाचा उचलला आणि प्रतापगडच्या पायथ्याशी 40 किलोमीटरवर एकटा आणून ठेवला समोरासमोर. जगामध्ये युद्धशास्त्रामध्ये या गनिमी काव्याचा तज्ञ म्हणून महाराजांचं विश्वामध्ये नाव घेतलं जातं. कोणतं युद्ध घ्या, पहिलं महायुद्ध घ्या, त्याच्या रम्य कथा आहे. दुसरं महायुद्ध घ्या, त्यामध्ये पहिल्या महायुद्धात भारतीय सेनेने केलेलं फार मोठमोठे पराक्रम. कारगिलचं युद्ध घ्या, चायनासोबत झालेलं युद्ध घ्या, अतिशय रम्य कथा आहेत. तुम्ही कधी मेजर जनरल ब्रिटानिया लोकांचे पुस्तकं जर वाचले युद्धाचे तर तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय रम्य आणि अंगावर काटा आणणाऱ्या कथा ऐकायला मिळेल. परंतु जगाच्या पाठीवरती असं एकही युद्ध नाही की या युद्धामध्ये 32,000 सैन्य आणि 500 सरदार सोबत असताना, 500-700 तोफा असताना, 700 उंट असताना एकटा हा मूर्ख माणूस उठून शत्रूच्या घरामध्ये जातो. मुत्सद्दी होता. विजापूरहून वाईला येताना जेवढे रस्ते आणि नद्या लागतात तेवढ्या रस्त्यावरती आपल्याला परत जाताना कुमक रस्ते सगळे सुरळीत राहिले पाहिजे म्हणून चौक्या पहारे बसवले होते अफजल खानाने. तो पुढे आला आणि मागे तसंच राहिलं असं नव्हतं. इतकंच नव्हे तर त्याने समुद्रामध्ये सुद्धा 3 जहाज उभे करून ठेवली होती. वाईला आला. महाराजांनी मंत्रयुद्धाची सुरुवात केली. पहिलं मंत्रयुद्ध काय झालं की जेव्हा 1535 मध्ये नगरचं निजामशाहाचे राज्य संपलं, आदिलशाह आणि मोगल यांनी संयुक्त आक्रमण केलं. त्यावेळेला मोगल, नगरचा निजामशाह, विजापूरचा आदिलशाह, गोवळकोंड्याचा कुतुबशाह आणि अचलपूरचा इमादशाह अशा 5 शाळा आपल्या इथे उपलब्ध होत्या, अस्तित्वात होत्या. या 5 शाळांचं एकमेकांसोबत पटत नव्हतं. परंतु जेव्हा एखादा हिंदू राजा प्रबळ होतो का, मोठा होतो का हे जेव्हा दिसलं तेव्हा ह्या 5ही शाळा एकत्र यायच्या आणि त्याला नेस्तनाबूत करायचं. आपलं विजयनगरचं रामदेवरायाचं साम्राज्य या सर्व शाळांनी एकत्र येऊन एका दिवशी 3 लाख लोक कापून रामदेवरायाचं राज्य संपवलं हम्पीचं. अजूनही त्याचे अवशेष तिथे पडले. आणि म्हणून नगरचा निजामशाह
आदिलशाह आणि मोगलांनी संपवलं. त्यावेळेला जो करार झाला आदिलशाह आणि मोगलामध्ये, त्यावेळेला कोकणातला काही भाग आदिलशहाला दिला होता. समजून घ्या, स्ट्रॅटेजी भाऊ राजकारणात अतिशय महत्वाची आहे, तुम्हाला कमी पडेल स्ट्रॅटेजी. आदिलशहाला दिला होता चौल, कल्याण, तिकडचा काय भाग, मुंबईकडचा काही भाग आदिलशहाला दिला होता. आणि आदिलशहाला तो भाग दिल्यानंतर आदिलशहा त्या ठिकाणी तो भाग अफजल खानाच्या स्वाधीन होता. म्हणजे अफजल खान तिथचा सुभेदार होता, तो भाग त्याला पाहायला दिला होता. वाईचा भाग आणि प्रतापगडचा जो जवळचा प्रदेश आहे त्याचा सुद्धा अफजल खान पहिल्यांदा सरदार होता, ती जागीर त्याची होती. आणि म्हणून या ठिकाणी जसं इतिहासामध्ये सांगितलं जातं की अफजल खानाला दरबारामध्ये पाठवलं, त्याने शपथ घेतली जिवंत किंवा मृत आणतो. त्याच्या पाठीमागची कारण मीमांसा जे ठेवली आहे सांगितली आहे ती तशी नाही. जावळीचा प्रदेश आणि कल्याण, चौल हा भाग जो आहे तो अफजल खानाची जागीर होती, महाराजांनी ती घेतली. काय झालं की आदिलशहाला औरंगजेब दिल्लीत गेला, कारण शहाजहानची प्रकृती खराब झाली होती. आणि त्यावेळेला इथे आदिलशहासोबत त्यांनी तह केला आणि त्यांनी सांगितलं की हा भाग आम्हाला परत द्या. आदिलशहाने एक पत्र लिहिलं तिथल्या सुभेदारांना, चौल, कल्याण त्या भागातल्या, आणि तो भाग आदिलशहाला पत्राने मोगलांना म्हणजे औरंगजेबाला पत्राने देऊन टाकला. शिवाजी महाराजांनी हे पाहिलं, त्यांची गुप्त यंत्रणा अतिशय मजबूत होती. जेव्हा आदिलशहाने हा भाग औरंगजेबाला दिला तेव्हा महिन्या 2 महिन्यात कागदपत्राची पूर्तता होण्याकरता आणि हा भाग औरंगजेबाने ताब्यात घेण्याकरता काही वेळ होता. तेवढ्यात महाराजांनी आपलं सैन्य घेतलं, कल्याणवर स्वारी केली आणि तो सर्व भाग टाकून आपल्या ताब्यात घेतला. विजापूरकर बोलला, हो हे तुम्ही काय लावलं, हा भाग आम्ही औरंगजेबाला दिलाय, तुम्ही काय केलंय? महाराजांनी सांगितलं, तुम्ही हा भाग औरंगजेबाला दिला ना, तुमचं काम सवलं, औरंगजेबांनी पाहून घेणार. औरंगजेबाने मी पाहून घेईल, तुम्ही औरंगजेबाला दिला, मी ताब्यात घेतला. आता महाराजांनी औरंगजेबाचा भाग ताब्यात घेतला. त्याच वेळेला महाराजांनी दुसरं मंत्रयुद्ध केलं. दुसरं मंत्रयुद्ध केली, आपला एक सोनोपंत डबीर म्हणून एक वकील दिल्लीच्या दरबारात पाठवला. आणि दिल्लीच्या दरबारात पाठवल्यानंतर औरंगजेबाला माहीत झालं होतं की शिवाजीने आगळीक केली. आपल्याला जो भाग आदिलशहाने दिला तो याने रात्री हमला करून ताब्यात घेतला, आपल्या चौकी पहारे बसवले आणि किल्ले उभे केले. औरंगजेब प्रचंड संतापला होता. सोनोपंत डबीर औरंगजेबाच्या दरबारात गेले. औरंगजेबाने खडा सवाल केला, प्रचंड संतापला होता औरंगजेब. औरंगजेबाला सोनोपंत डबीरांनी सांगितलं, महाराजांनी मंत्रयुद्धाचा उपयोग केला तिथे सोनोपंत डबीराला सांगून. सोनोपंत डबीर म्हणाले की महाराज, पातशाह सलामत, आम्ही तर तुमचेच आहोत, विसरले काय? 1648 मध्ये छत्रपती शहाजी राजांना जेव्हा कैद केलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊने एक युक्ती केली. त्यांनी बादशाह सलामतला दिल्लीला पत्र पाठवलं आणि त्यांनी हे सांगितलं की आम्ही संपूर्ण राज्य घेऊन तुमच्या स्वाधीन व्हायला तयार आहोत, आम्ही तुमचे मांडलिक व्हायला तयार आहोत, फक्त एक अडचण आहे, आमचा प्रदेश, आमचं सैन्य तुमच्यासोबत आणि तुमची सेवा म्हणून या ठिकाणी सेवा करू, दख्खनचं राज्य तुमचं आम्ही सांभाळू, फक्त एक अडचण आहे. या आदिलशहाने काय केलं की आमच्या वडिलांना कैदेत ठेवलं, तुम्ही तेवढी त्यांची मुक्तता करून द्या आणि मग आम्ही तुमची सेवा करतो. बापले, शहाजहानला असं वाटलं की एवढे मोठे पराक्रमी बापले जर आपल्या ताब्यात येत असेल आणि आपल्या वतीने जर दक्षिणेचं राज्य सलामत ठेवत असेल तर काय हरकत आहे. त्यांनी आदिलशहाला पत्र पाठवलं की शहाजीराजा आमचा माणूस आहे, खबरदार त्याला 2 दिवसाच्या आत जेलमधून सोडा, नाही तर 50,000 फौज पाठवला आणि विजापूर उद्ध्वस्त करून टाकेल. आदिलशहाने शिवाजी महाराजांची सुटका केली. तो 1648चा रेफरन्स शिवाजी महाराजांनी त्याच्या वकिलांनी औरंगजेबाला दिला. आम्ही तुमचेच ना, विसरले का? हे 1648चं पत्र आम्ही सांगितलं, आम्ही तुमचं तुमच्या वतीनं आम्ही तो कारभार पाहतो, आम्ही त्याचं राज्य पाहतो. कारण आम्हाला अशी माहिती मिळाली की काही दिवसानंतर आदिलशहा आपलं सैन्य पाठवून तुम्ही इकडे व्यस्त झाले की तो भाग पुन्हा घेणार आहे, तो भाग त्यांनी पुन्हा घेऊ नये म्हणून तुमच्या वतीनं आम्ही तो ताब्यात घेतला. मंत्रयुद्धाचा दुसरा परिणाम म्हणजे आदिलशहाकडून तो भाग घेतला. आदिलशहा सांगितलं की आम्ही आमचं पाहून घेऊ. औरंगजेबाला सांगितलं की आम्ही तुमच्या वतीनं आम्ही तो भाग पाहतो. महाराज तो कधीच तो भाग सोडणार नव्हते. मंत्रयुद्धाचा असा परिणाम माणसाने केला. मंत्रयुद्धाचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की महाराज सिद्धी जवळच्या कैदेत होते पन्हाळ्याला. तुम्ही नुकताच चित्रपट वगैरे पाहिला असेल मराठीत, आता अमरावतीला आला होता. सिद्धी जव्हर हा अतिशय पराक्रमी होता, कर्नूलचा, कर्नाटकमध्ये कर्नूलचा तो संस्थानिक होता. विजापूरच्या आदिलशहाचं आणि त्याचं पटत नव्हतं, पण विजापूरच्या आदिलशहाने ठरवलं की याला पाठवायचं, हा मेला तरी आपलं काम झालं आणि शिवाजी मेला तरी हा काम झालं. पन्हाळ्याला वेळा टाकला. 6 महिने महाराज पन्हाळ्याच्या वेळात होते. मुंगी सुद्धा आज जाणार नाही एवढा त्यांनी प्रचंड बंदोबस्त केला होता.
आणि एके दिवशी 6 महिन्याच्या प्रयत्नानंतर महाराज तिथून निसटले. त्यानंतर पुढे पावनखिंडाची लढाई झाली आपल्याला माहिती. काय केलं महाराजांनी? पुन्हा मंत्रयुद्धाचा उपयोग केला. जसे महाराज निसटले, गंगाधर शास्त्री नावाचा एक किल्लेदार होता, त्यांना सांगितलं आम्ही निसटलो, विशाळगडाला गेलो की तुम्ही किल्ला सोडून द्यायचा. त्याला देऊन द्यायचा सिद्धी जवळला. युद्ध झालं आणि परत गेले. शिवाजी सापडले नाही. शिवाजी पण विशाळगडावर गेले. सिद्धी मसूदचं सैन्य परत आलं. पुन्हा पन्हाळ्याच्या पायथ्याशी आला आणि गंगाधर पंत खाली आले. हा किल्ला द्या. त्याला असं वाटलं महाराष्ट्र गेला कमीत कमी किल्ला भेटे एवढा महत्वाचा तो घेऊन. पण एवढं सोपं होतं. महाराजांनी पुन्हा मंत्रयुक्तीचा उपयोग केला. त्याच वेळेला महाराजाचे 2 शिटे गोसाव्याच्या निमित्ताने, बैराग्याच्या निमित्ताने, नंदी बैला निमित्ताने, न्हाव्याच्या निमित्ताने दक्षिणेकडे निघाले. आणि दक्षिणेचे जे विजापूर आदिलशहाचे जे किल्लेदार होते, त्यांच्या किल्ल्यामध्ये कोणी नंदी बैलाच्या निमित्ताने, कोणी वासुदेवाच्या निमित्ताने, कोणी कठीणदारी करण्याच्या निमित्ताने महाराजांनी हा निरोप पोहोचवला. मंत्रयुद्धाचा परिणाम की सिद्धी जोहरने छत्रपती शिवाजी महाराजांहून 1 लाख होऊन घेतले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळ्याच्या पायथ्यापासून निसटण्याची मुभा दिली. कुठपर्यंत निरोप गेला? आदिलशहापर्यंत. आदिलशहा चौथा. पहिल्यांदा संशय पटत नव्हतं. त्याने आदिलशहाने ताबडतोब घोडेस्वारांनी पत्र पाठवलं सिद्धी जोहरला की ताबडतोब 1 लाख होऊन घेऊन दरबारात हजर होय आणि शिव्या द्यायला 5-50 ते मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही. गद्दारी केली, बेमानी केली. हे पत्र सिद्धी जोहरला आल्यावर तोही प्रचंड संतापला. कारण त्यानं तसं केलंच नव्हतं. दिवस रात्र मेहनत घेतली होती. रात्रीचा पहारा केला होता. पावसाळ्यात सुद्धा पहारा ढिला पडेल असं महाराजांना वाटलं. परंतु याने सागाच्या पानाच्या झाड्या आणल्या, तंबू तयार केले आणि रात्रीतून 2 वेळा स्वतः हा भर पावसात पन्हाळ्याच्या भोवचे पहारे चेक करत होता. प्रचंड पराक्रम होता. जेव्हा त्याने हे पत्र पाहिलं तेव्हा प्रचंड संतापला आणि त्याला राग आला. पुराता विजापूर आदिलशहा हरामखोर, दिवस रात्र मेहनत केली आणि हा मला म्हणतो 1 लाख घेऊन. त्याला असं माहिती आहे की आपण जर आपण विजापूरच्या दरबारात जर गेलो तर हा आपल्याला ठार करणार आदिलशहा. म्हणून त्यांना आपलं सैन्य घेतलं, चंबू गबाळ घेतलं, तंबू रावट्या गुंडाळल्या आणि करमुलच्या दिशेनं पळत निघाला. जसा पळत निघाला आदिलशहाला असं वाटलं की खरंच त्याने 1 लाख होऊन घेतले म्हणून हा पळतोय. आदिलशहानं त्याच्या पाठीमागे सैन्य लावलं. समोर सिद्धी जोहर आणि मागं आदिलशहाचं सैन्य. 50 कोसाचा फासला सापडत नव्हता. पण त्याच वेळेला आदिलशहानं काय केलं? आदिलशहानं त्याच वेळेला सिद्धी जोहरच्या खान रसोईमध्ये जे आचारी होते त्या आचार्यांना पितवलं आणि सिद्धी जोहरला अन्नातून विष देऊन अर्ध्या रस्त्यात मारून टाकलं. छत्रपती शिवाजी महाराजा सगळ्यात मोठा शत्रू सिद्धी जोहर. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्या शत्रूकडून रक्ताचा 1 थेंब न सांडता, 1 मावळा न गमावता मारून खाल्ला. याला मंत्रयुद्धात या सिद्धी जोहरने छत्रपती शिवाजी महाराजांना 6 महिने जेरबंद केलं. एका जागी जेरबंद केलं, हलू दिलं नाही. त्या सिद्धी जोहरचा 1 थेंब न सांडता रक्ताचा महाराजांनी ज्या फक्त बातमीच्या आधारे, बातम्यांच्या आधारे, अफवांच्या आधारे, या मंत्राच्या आधारे खतम करून टाकला. 1 शत्रू खतम केला. भारताचा मोठा शत्रू खतम झाला. त्याच वेळेला ज्या शत्रूच्या हाताने खतम केला तो शत्रू सुद्धा कमजोर झाला. ही महाराजाची युद्धनीती इतिहासाच्या पानात तुम्हाला दिसणार आहे. त्याकरता सखोल वाचन करावं लागेल. याला मंत्रयुद्ध असं म्हणतात. हे मंत्रयुद्ध महाराजांनी केलं. अफजल खान आल्यानंतर वाईला जेव्हा आला तेव्हा काय झालं की विजापूरच्या दरबारातून अफजल खानला सांगण्यात आलं होतं की शिवाजीला फक्त पराभूत करायचं नाही, त्याला मारायचं. बडी बेगम जी होती, बडी बेगम हा अफजल खान तिचा अतिशय आवडता होता. तिथं त्याला दरबार झाल्यानंतर आपल्या जनानखान्यात बोलावलं आणि त्याला सांगितलं शिवा जिंदा बचना नाही चाहिए, कोई भी हालत नहीं, कितना भी आसला लगो, कितना भी तोफा बारूद लगो, शिवाजी खतम हो गए. शपथ घेऊन तो आला होता. आपण वाचलं पुस्तकामध्ये सुद्धा वाचलं. जिवंत घोड्यावर चढ्या घोड्यानिशी ठार करून शिवाजीला घेऊन येतो अशा प्रकारची शपथ अफजल खानानं दिल्ली विजापूरच्या दरबारात घेतली होती. मग लक्षात घ्या की जो अफजल खान 32,000 सैन्य, 500-700 तोफा, 3,000 उंट, 4,000 घोडेस्वार, 3 वर्ष पूर्वी एवढा आसला घेऊन आला, त्या अफजल खानाला वाईला आल्याबरोबर पहिलं पत्र शिवाजी महाराजांना पाठवलं की तुमची मला भेट घ्यायची. परिणाम लक्षात घ्या बारकाईनं. मी तुम्हाला थोडंसं जड होईल परंतु ही कारण मीमांसा आणि हे स्पष्टीकरण हे तुम्हाला इतिहासामध्ये कोणता वक्ता सांगणार नाही आणि इतिहासामध्ये पुन्हा येणार नाही. जो अफजल खान 32,000चं सैन्य,
500-700 तोफा, 2,000 उंट, हत्ती 50 एवढा सर्व बारूद सामुग्री घेऊन आला आणि शिवाजीला मारण्याची शपथ घेऊन आला. ज्या अफजल खानाने शहाजीराजाला कैद केला आणि त्याची भिंड काढली होती, ज्या अफजल खानाने शहाजीराजाचा सुपुत्र शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ बंधू त्याला मारलं होतं कप्तानी, जो भोसले कुळाचा कायम द्वेष्ट होता, त्या शिवाजी महाराजाला शपथ घेऊन मारण्याकरता आलेला अफजल खान युद्ध करावं खरं तर त्याने तो महाराजाला पत्र का पाठवतो? पुन्हा मंत्र युद्धाचा परिणाम. महाराजांनी जो आपला पोरपंत डबीत पाठवला होता औरंगजेबाच्या दरबारात, त्याने औरंगजेबाला मंथरणी केली. औरंगजेबाने पत्र दिलं याच्याजवळ की ठीक आहे, तुम्ही आजपासून आमच्या तिकडच्या जहागिरीची रक्षण करा, आम्ही तुम्हाला नामदार करतो, म्हणजे तुमची नेमणूक करतो. आता काय ते एखाद्या माणसाने, एखाद्या राजाने त्याचा माणूस नामदार केल्यानंतर त्याच्यावर जर आक्रमण होत असेल तर ते राजावरती आक्रमण. पिक्चर मध्ये पाहतो ना आपण, डॉन भाई त्याच्या एखाद्या कार्यकर्त्याला मारलं तर डॉनला वाटते आपल्याला हात लागला, चलो किती होतं की नसतं. हे पत्र आल्याबरोबर महाराजांनी पुन्हा मंत्रयुद्धाचा प्रयोग केला. आपल्या हेरांच्या मार्फत हे पत्र सगळं अफजल खानाच्या गोटामध्ये पसरल्या जाईल, माहीत होईल असं लक्षात घेतलं आणि महाराजांची पुन्हा 100 दिवशी हेर वेगवेगळ्या वेशाने अफजल खानाच्या छावणीत फिरत होते आणि त्यांनी सांगितले अफजल खानाने शिवाजी महाराजाला ड्रेस पाठवला, पुरस्कार पाठवला, महाराजांना त्यांनी बक्षीस दिलं आणि महाराजांनी आपला माणूस म्हणून डिक्लेअर केलं आणि महाराजांना तिकडची कल्याणची जहागिरी सुद्धा दिली. अफजल खानाला आता प्रश्न पडला. पुन्हा महाराजांनी दुसऱ्या मंत्रयुद्धाचा प्रयोग केला. पुन्हा 5-25 हेर वेगवेगळ्या माध्यमातून अफजल खानाच्या छावणीत फिरत होते. काय महाराजांनी मंत्रयुद्धाला काय प्रयोग केला की 17,000 सैन्य घेऊन शहाजीराजे कर्नाटकामध्ये तयार होते. जर इकडे शिवाजीच्या जीवाला जर हात लावतो तर तिकडे शहाजीराजे आपलं सैन्य घेऊन विजापूरवर आक्रमण करण्याकरता तयार आहे. अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा शिवाजी महाराजांनी पोहोचवल्या मंत्रयुद्ध. अफजल खानापुढे आता प्रश्न निर्माण झाला, हा तर औरंगजेबाचा माणूस, आपण जर याला हात लावला आणि उद्या औरंगजेबाने जर विजापूरवर आक्रमण केलं, याला हात लावला की शहाजीराजाने जर विजापूरवर आक्रमण केलं, विजापूरचं जास्तीत जास्त सैन्य आपण घेऊन आलेलं आहे, अशा वेळेला विजापूरचा राजा आपला वाचेल कसा? आणि म्हणून मग त्याने पहिल्यांदा पत्र पाठवलं कोणाला? शिवाजी महाराजांना, मला तुमची भेट घ्यायची आहे. हा सगळा मंत्रयुद्ध पाठवला आणि अशा प्रकारे मग शिवाजी महाराजांपासून मंत्रयुद्धाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा भेट अफजल खान, पहिलं पत्र अफजल खानाने पाठवलं शिवाजी महाराजांची, मला तुम्हाला भेटायचं. आणि शिवाजी महाराजांनी त्याला उत्तर दिलं की मला तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही तर माझे चाचाच आहे, आमच्या वडिलांचे तुम्ही काका आहे, मी तुमची भेट घ्यायला उत्सुक आहे. मी हे सगळे किल्ले, हे जावडीचा प्रदेश जेवढं जिंकलं, आदिलशाचं जेवढं घेतलं तेवढं तुम्हाला द्यायला तयार आहे. फक्त एक अडचण आहे, मला तुमची भीती वाटते, मला तुमची भीती वाटते, म्हणून मी वाईला येण्याकरता, वाईला येण्यापेक्षा तुम्हीच इकडे या, तुम्हीच जावडीला या, मी तुमची सगळी व्यवस्था इथे करतो. महाराजांनी अफजल खानाला जावडीला येण्याकरता बाध्य केलं. हा पत्रव्यवहार सुरू होता 10-15 इकडून तिकडे आणि अशा प्रकारे महाराजांच्या वकिलांनी आणि मग अफजल खानाला शब्द दिला, बेलावर शपथ घेतली की तुम्हाला महाराज मानतात, तुम्हाला काकाच मानतात, तुमच्या जीवाला अपाय होणार नाही आणि तुम्हाला महाराजांची भेट घ्यायची आहे आणि महाराजांना तुम्हाला हे सगळं द्यायचं आहे. तर त्याच्याकरता जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला वाईवरून महाबळेश्वरच्या पायथ्याशी तुम्हाला यावं लागेल. प्रचंड निबिड अरण्य होते, त्याचे सरदार त्याला जाऊ नको असं म्हणत होते, परंतु पुन्हा महाराजांनी मंत्रयुद्धाचा उपयोग केला. तिसऱ्या दिवशी महाराजांचे काही हेर अफजल खानाच्या छावणीमध्ये गेले आणि त्यांनी हे सांगितलं की अफजल खान जर वाईहून इथे येत नसेल तर शिवाजीला मग हे कळेल की अफजल खान आपल्याला मारण्याकरता आले, मग शिवाजी या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर, त्या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर, त्या किल्ल्यावर पळत शिकेल आणि अफजल खान जर आयुष्यभर महाराजांना पाठलाग करत बसला तर महाराज त्याला सापडणार नाही. अफजल खानाच्या पर्यंत ही बातमी पोहोचली. अफजल खानाच्या लक्षात आलं ही गोष्ट किती की शिवाजी महाराज एका किल्ल्यावर दुसऱ्या किल्ल्यावर पळत गेला, दुसऱ्या किल्ल्यावर तिसऱ्या पळत गेला तर आपल्याला आपला हा प्रदेश आणि शिवाजीचा पराभव करता येणार नाही, म्हणून त्याला जावडी नको होतं, त्याला राज्याला पाहिजे होता शिवाजी. म्हणून अफजल खान तिथे तयार झाले. भेट ठरली 10 नोव्हेंबर 1659. महाराजांसोबत महाराजांचे 10 अंगरक्षक जीवा महाले, संभाजी मोहिते, सुरजी काटके, कृष्णाजी गायकवाड, बंकी गायकवाड, कोंडाजी कंक, येसाजी कंक, कृष्णा इब्राहिम आणि इब्राहिम सिद्धी इब्राहिम असे 10 जण, त्यापैकी 2 मुस्लिम होते. हे 10 अंगरक्षक महाराजांसोबत होते. हे 10 अंगरक्षक लक्षात घ्या की महाराजांनी अफजल खानाच्या तोडीचे निवडले होते, तेवढ्याच ताकदीचे. आणि ठरलं असं की तुम्ही 10 अंगरक्षक घ्यायचे आणि मी 10 अंगरक्षक घ्यायचं आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी यायचं.
प्रतापगडाच्या पायथ्याशी एक जरीचं टेब नावाची जागा आहे. ते महाराजांनी जंगल तोडून साफ केलं. ते मोठा भव्य शामियाना टाकला आणि महाराजांची भेट ठरली 10 नोव्हेंबर 1659 ला. या दिवशी महाराज 2 वाजता भेट घ्यायचं ठरवलं. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी अफजल खान जर तुम्ही काढली त्या भागाला महाबळेश्वरला गेला, आता जाणार ना, लग्नानंतर जाण, पण 20 किलोमीटर खाली उतरा प्रतापगडला. पार नावाचं गाव आहे. त्या पार नावाच्या गावात महाबळेश्वरून खाली वाहत आलेली कोयना नदी आहे. त्या कोयना नदीच्या काठावर अफजल खानाच्या रावटीला, अफजल खानाच्या सैन्याला महाराजांनी जागा दिली. ती जागा अशी आहे की पार या गावातून प्रतापगड दिसत नाही, प्रचंड झाडी आहे, परंतु प्रतापगडच्या एका बुरुजावरून पार गावाचा अफजल खानाच्या पूर्ण तळावर नजर ठेवता येत होती. अशी महाराजांची जागा निवडली होती. जिओग्राफिकल नॉलेज महाराजांच्या लक्षात घ्या. आणि त्यावेळेला महाराजांनी ठरवलं की 10 सैनिक तुम्ही घेऊन यायचं, 10 आम्ही घेऊन येऊ. कारण महाराजांनी वेगवेगळ्या माध्यमातून हा मंत्रप्रयोग त्याच्यावर केला होता की महाराजाला जर हा भेटला नाही तर महाराजाला भेटणार नाही आणि आपली मोहीम वाया जाईल. 10 सशस्त्र, अफजल खानासोबत 10 सशस्त्र. हळूहळू महाराज पुन्हा मंत्रयुक्त करू लागले. पहिल्यांदा काय झालं की वायूवरून जेव्हा अफजल खान आला तेव्हा त्याचं सैन्य महाराजांनी तोडलं. 12,000 सैन्य त्याला सोबत घेतलं आणि 20,000 वाईला ठेवावं लागलं. कारण प्रचंड मोठं झालं. महाराजांनी त्याला रस्ता करून गेला होता. 1-2 महिने महाराज त्याच्याजवळचे लाकूड तोडे घेऊन महाबळेश्वर ते प्रतापगडचा पायथा हा रस्ता तयार करत होते. आता महाबळेश्वर पासून तुम्ही प्रतापगडच्या पायथ्याशी जाता तो डांबरी रोड आहे, तो तर रस्ता त्यावेळेला नव्हता. प्रचंड दुर्गम होता पहाडाच्या टोकावर आणि तो रस्ता महाराजांनी तयार करून दिला. अफजल खान तिथे आला. बघा, सैन्याची विभागणी केली. 20,000 तिथे ठेवावं लागलं. 12,000 सैन्य, अर्ध्या तोफा, अर्धे उंट, अर्धे हत्ती घेऊन अफजल खान पार या गावाशी आला. भेट ठरल्यानंतर जसं ठरलं की तुम्ही 10 जण यायचे, आम्ही 10 जण येऊ, 10 अंगरक्षक घेऊन तुम्ही आणि मी अशी आपण भेट घेऊ, तुमचा वकील आणि माझ्याजवळ माझा वकील. भेटीचा दिवस ठरला. अफजल खान एक ऐकलं की त्याच्यासोबत 1500 करोल कर्नाटकी बंदूकधाऱ्यांचं वगैरे एक पथक होतं. आजच्या दिवशी महाराजांनी आपले सर्व जे मुत्सद्दी होते त्यांची बैठक घेतली 1 दिवस आधी भेटीच्या. आणि हे सगळे प्रतापगड जर तुम्ही पाहिला तर प्रतापगडाला 5 गुप्तद्वार आहे. महाराजांच्या बाकी किल्ल्याला एवढे गुप्तद्वार नाही आहे, 5 गुप्तद्वार आहे. आणि या 5 गुप्तद्वारातून जेव्हा तुम्ही खाली बघता तेव्हा तुमचे डोळे गरगरतात एवढ्या खोल दऱ्या आहेत. त्या दऱ्यातून आदल्या दुपारी महाराजांचं सैन्य या तुकड्या उतरल्या आणि त्या जावळीच्या खोऱ्यामध्ये 500, 700, 1000, 500, 700, 1000, 200 अशा पद्धतीने ह्या जावळीच्या खोऱ्यामध्ये आत लपून बसले. अंगाला हिरवा रंग लावून, झाडाची पानं बांधून, त्या सर्व झाडात आपण कुठे दिसतो नाही पाहिजे म्हणून. आदल्या दिवशी दुपारपासून तर दुसऱ्या दिवशीपर्यंत हे सैन्य लपून होतं. कुणी पाणी पिलं नाही आणि कुणी खाल्लं सुद्धा नाही, कारण भेट 2 वाजता ठरली. शामेनमध्ये येताना ठरलं असं होतं की 10 जे सैनिक आहेत बघा, अफजल खान जेव्हा भेटीला निघाला तेव्हा 1500 सैनिक घेऊन तो निघाला, करोल बंदूकवाला. परंतु महाराजांनी त्याला आडकाठी केली नाही. महाराजांनी सगळे हे फिरत होते. ठरलं असं होतं की 10 अंगरक्षक घेऊन तुम्ही यायचं, 10 अंगरक्षक घेऊन मी येईल. परंतु महाराजांनी त्याला 1500 सैनिक घेऊन येऊ दिलं. पार पासून 2 किलोमीटर आल्यानंतर महाराजांचा वकील त्याच्याकडे धावत गेला. पुन्हा त्याच्यावरती मंत्रयुद्धाचा प्रयोग केला की आपलं ठरलं आहे की 10 अंगरक्षक घेऊन जायचं. तुम्ही 1500 करोल सैनिक घेतलं बंदूकधारी. शिवाजी महाराजांना कळलं तर महाराज घेईल तो पडेल आणि भेट होणार नाही. आपलं सर्व जे घडून आणलं ते वाया जाईल. महाराजांच्या वकिलाने अफजल खानाला सुचवलं आणि मग अफजल खानने सांगितलं हे सैन्य इथं ठेवा. अफजल खानाला हे माहिती नव्हतं की त्या 1500 सैन्य तिथे थांबलाय. शिवाजी महाराजांच्या वकिलाने अर्धा किलोमीटर पर्यंत येईपर्यंत त्या सैन्याला हरकत घेतली नाही. अर्धा किलोमीटर आल्यानंतर हरकत घेतली. का? ज्या ठिकाणी अफजल खानने त्याचं ते 1500 बंदूकधारी सैन्य थांबवलं त्याच्या भोवती कडेकपारीमध्ये महाराजांनी त्याचं 1000 सैन्य लपून ठेवलं. अफजल खान निघाला आणि नंतर पुन्हा महाराजांनी त्याला सांगितलं की एका बाणाच्या टप्प्यावर तुमचे अंगरक्षक उभे राहतील. एका बाणाच्या टप्प्यावर म्हणजे 300 मीटरवरती तुमचे 10 अंगरक्षक उभे राहतील. माझे सुद्धा 300 मीटरवरती उभे राहतील. भेटीच्या तंबूमध्ये मी असेल आणि तुम्ही असेल, तुमचा वकील असेल आणि माझा वकील असेल. मी निशस्त्र येईन, तुम्ही निशस्त्र या. भेट ठरली. भेट ठरल्यानंतर सूचना बघा कशा दिल्या गेल्या. तंबूच्या शामियानासमोर एक तुतारीवाला महाराजांनी उभा केला.
त्याला असं सांगण्यात आलं की वकील जेव्हा हा दुपट्टा हलवेल तेव्हा तू तुतारी फुंकायची. तिथून किल्ल्याच्या मुख्य दरवाजावरती शिंगधारी उभा केला. म्हणजे जंगलामध्ये जे रानरेडे असतात ते गेल्यानंतर त्याचं जे शिंग असते त्यापासून वाद्य तयार करतात. दरवाजावरती शिंगधारी उभा केला. त्याला हे सांगितलं की जेव्हा तुला तुतारीचा आवाज येईल तेव्हा तू शिंग फुंकायचं. आणि या शिंगधाऱ्यांना वरती तोफजी उभे केले होते. सगळ्या बुरुजावर तोफा होत्या. शिंगाच्या वरती जो बुरुज होता त्या बुरुजावरच्या तोफदाराला हे सांगितलं जेव्हा तुला शिंगाचा आवाज येईल तेव्हा तू तोफ वाजवायची. आणि त्या तोफेचा आवाज गडावरच्या सगळ्या बुरुजावर गेल्यानंतर त्या सगळ्या बुरुजावरच्या तोफांनी तोफेला बत्ती द्यायची. पण लक्षात घ्या नियोजन कसं की महाराजांच्या शयमेण्याच्या समोर उभे असलेल्या तुतारी धारकाने वकिलाला हे विचारलं नाही, हो मी तुतारी वाजवतो पण कायच्यासाठी सांगतो का तुझ्या माहीत राहू मी सांगणार नाही कोणाला. महाराजांनी सांगितलं ज्याला जैसे सांगितले त्याने तैसेच करावे. ज्याला जेवढं सांगितलं त्याने तेवढंच करावं. डोक्यात किंवा फालतूची भानगडी करायची नाही. हे का असं विचारायचं नाही. महाराज दंडक होता. ज्याला जैसे सांगितले त्याने तेवढेच काम करायचं. आणि म्हणून त्याने तुतारी वाजवल्याबरोबर त्याने तिथं तुतारी वाजवल्याबरोबर इकडे शिंग वाजलं. शिंग वाजल्याबरोबर तिकडे तोफेला बत्ती दिली. भेट झाली. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा एक चमत्कार. महाराज आतमध्ये गेले पहिल्यांदा. अफजल खान नंतराला महाराजांनी 2ची वेळ निवडली. 2ची वेळ का निवडली दुपारी. महाराजांनी ड्रेस जे घातलं ना त्याचं सुद्धा अत्यंत सुंदर निवडलं. महाराजांना सांगण्यात आलं की महाराज कृष्णाजी पंखी गायकवाडचा त्याचा अंगरक्षक होता. त्यांनी सांगितलं महाराजांनी विचारलं आपल्या बुत्सदांना भेटीला कैसे जायचे. कैसे महाराज सील करा, अंग सील करा म्हणजे चिलखत घाला. महाराजांनी चिलखत घातलं. शिरस्त्राण घातलं. त्याच्यावरती जिरोटोप लावला. पायाला मांडीपर्यंत सोन्याच्या पट्ट्या पातळ पट्ट्या गुंडाळल्या पायावर वार करू नये. त्याच्यावर जिरेटोप आणि सगळा आपला ड्रेस चवला. शुभ्र ड्रेस घातला. शुभ्र ड्रेस घातल्यानंतर आपल्या शुभ्र ड्रेसवर इथे छातीवर केशराचा शिंपडा केला. केशराचे डाग टाकले आणि डोळ्यात काजळ घातलं. नियोजन बघा महाराज होतं. एवढ्या मोठ्या बलाढ्य शत्रूला जर हरवायचं असेल तर प्रत्येक गोष्टीचं बारीक सारीक नियोजन. मी तुम्हाला जे सांगितलं की महाराज 1656 पासून तर 1659 पर्यंत या युद्धाची तयारी करत होते. कारण जगातलं सगळ्यात मोठं युद्ध होतं. या युद्धामध्ये महाराज हरवले असते तर स्वराज्य संपलं होतं. तुम्ही आम्ही संपलो असतो. आज आपण कुठे असतो हे सांगता येत नव्हतं. म्हणून तुम्ही आम्ही संपू नये. हे स्वराज्य राहावं. गोरगरिबाचं रयतेचं स्वराज्य निर्माण व्हावं. तुम्ही आम्ही स्वाभिमानानं जगावं. आपल्या रक्तामध्ये स्वाभिमान निर्माण व्हावा. आपला पाठीचा कणा टाट व्हावा आणि आपली गर्दन कायम उंचावली जायला हवी. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना हे नियोजन एवढं केलं. स्वतःसाठी नाही. मरणाच्या वेळेला प्रत्येक ठिकाणी महाराजा पुढे राहिले. आपल्या हजारो सवंगडी याने जमावले. लक्षात घ्या. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जसा इतिहासामध्ये आपल्याला दाखवला जातो तेवढा दैदिप्यमान किंवा तेवढा चमत्कारी किंवा तेवढा स्फूर्तिदायी नाही. हा वेदनेचा इतिहास आहे. हा दुःखाचा इतिहास आहे. आपली 2 महिन्याची बाळंतीण बायको मृत्यूशय्येवर असताना तिला सोडून महाराजाला अफजल खानच्या भेटीला जाऊन आले. आपले हजारो मावळे, हजारो सैनिक, आपले हजारो बालपणापासूनचे मित्र वेगवेगळ्या युद्धामध्ये मारले गेले. त्यांच्या मृत्यूवर उभा असलेला हा राजा होता. याला मृत्यूची सुद्धा परवानगी नव्हती. आपल्या अनेक सवंगड्याच्या मृत्यूवर उभा असलेला हा राजा याला स्वतःला मृत्यूची सुद्धा परवानगी नव्हती. कारण त्याला तुमचं आमचं स्वराज्य स्थापन करायचं होतं. प्रचंड रोज आपले एवढे मोठे पराक्रमी सवंगडी बालपणापासून आपण गमावल्या वेगवेगळ्या युद्धात दुःख होत नसेल माणसाला. प्रचंड दुःख. काय होत? काहीच नव्हतं. कोणता राजा सोबत नव्हता. युद्ध सामुग्री नव्हती. कोणत्या प्रकारची मदत नव्हती. पाठीला अडचणीच्या वेळा कोणी धावून येईल असं नव्हतं. 32 उजाड गावाची जहागिरी मिळाली होती. तेव्हापासून 320 किल्ल्याची जहागिरी या माणसाने निर्माण केली. फक्त 35 वर्षात. 15 वर्ष जर बालपणाचे सोडले तर 35 वर्षात या माणसाने 35 उजाड गावापासून तर 350 किल्ल्याची जहागिरी निर्माण केली. हे स्वराज्य फक्त महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू आणि सिलोन पर्यंत. परवा मला कागद उपलब्ध झाला की छत्रपती शिवाजी महाराजांनी सिलोन सुद्धा जिंकलं होतं आणि आपल्या वतीचा राजा तिथे ठेवला होता. पुरावा उपलब्ध झाला. एवढं स्वराज्य महाराजांनी निर्माण केलं होतं. तर मुंबई पासून तर अंदमान निकोबार पर्यंत 600 जहाजाचं साम्राज्य या माणसाने निर्माण केलं. 600 जहाजाचं. 1100 वर्षामध्ये महाराज भारतामध्ये जहाज निर्मिती बंद पडली होती. या देशामध्ये जहाज निर्मिती होऊ शकते माहीतच नव्हतं. परंतु जेव्हा महाराजांनी जुने ग्रंथ चाळले तेव्हा महाराजांच्या लक्षात आलं की 1100 वर्षापूर्वी या देशामधून परदेशामध्ये जहाजांचा व्यापार चालत होता. महाराजांना जावडी या करता पाहिजे होती की त्यांना त्यांच्या सीमा समुद्रापर्यंत भिडत होत्या आणि तिथून मग महाराज जगातल्या इतर देशापर्यंत सोबत
व्यापार करू शकत होते, कारण उत्पन्न काय होतं. सह्याद्री जर तुम्ही पाहिला प्रचंड महामूर पाणी पडते, निघून जाते. दिवाळीनंतर 5-5, 6-6 किलोमीटर दूरपर्यंत बायांना पाण्याला जावं लागते. गुंठा शेती आता करायला लागली भाताची. एवढं मोठं स्वराज्य निर्माण करायचं कशाला एवढे 360 किल्ले निर्माण कसे करायचे, त्याला पैसा कुठून आणायचा. आणि म्हणून महाराजांची ही दूरदृष्टी होती, पैसा निर्माण करायचा असेल तर शेतीतून निर्माण करावं लागेल आणि परदेशाच्या व्यापारातून निर्माण करावं लागेल. आणि महाराजांच्या हयातीत 32 देशासोबत राजाचा व्यापार सुरू झाला होता आणि तिथून प्रचंड पैसा राज्यात येत होता. महाराजांनी निर्माण केलेली नेव्ही हे जगामध्ये एक आश्चर्य आहे. दूरदृष्टी लक्षात घ्या महाराजांची. या महाराजाला आपण का पूजलं पाहिजे. 1 मिनिट सांगतो, आपला हा महत्त्वाचा भाग बाहेर ठेवतो. महाराजांनी जेव्हा पहिल्यांदा समुद्र पाहिला तेव्हा महाराजांनी हे लक्षात घेतलं. तुम्हाला माहित आहे 26/11 ही तारीख तुमच्या डोक्यात पक्की आहे. ज्या दिवशी ताज हॉटेलवरती कसार आणि त्याच्या साथीदारांनी अतिरेक्यांनी आपल्या देशामध्ये समुद्र मार्गी हमला केला, बरोबर. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्र पाहिला तेव्हा हे लक्षात आलं त्यांच्या की आपल्या राज्याला धोका देशातून नाही तर समुद्रातून नाही. काय केलं महाराजांनी, पहिले समुद्रातली जेवढी बेटं होती मुंबई पासून तर अंदमान निकोबारपर्यंत सगळी बेटं ताब्यात घेतली. ती सहजासहजी मिळाली नाही, युद्ध करावं लागलं. लाखो लोक मेले, हजारो सैन्य गेले. कारण तिकडे पोर्तुगीज बसले होते महाराजांच्या 150 वर्ष आधी आणि इंग्रज बसले होते 100 वर्ष आधी. त्यांच्याकडे अद्यावत तोफा होत्या, अद्यावत जहाज होती. महाराजांकडे एक जहाज सुद्धा नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये महाराजांनी सगळा समुद्र किनारा ताब्यात घेतला, बेट ताब्यात घेतली आणि त्या बेटावरती किल्ले बांधले आणि एक अखंड शृंखला निर्माण केली संरक्षणाची. त्यानंतर महाराजांनी काय केलं की महाराजांनी समुद्र संपल्यानंतर जो किनारा असतो, जेवढ्या सह्याद्रीतल्या नद्या जाऊन मिळतात समुद्राला, त्या नदीच्या काठावरती तोंडावरती तिथे किल्ले बांधले आणि दुसरी संरक्षणाची शृंखला निर्माण केली. हे संपल्यानंतर तुम्हाला एक 25 किलोमीटरचा पट्टा लागतो जो मुंबई पासून तर केरळ पर्यंत जातो. नंतर सह्याद्री सुरू होते. सह्याद्रीच्या पायथ्याशी 182 घाट वाटा आहेत. जसं मी बघा सांगितलं महाराष्ट्रात घुसण्याकरता या 182 घाट वाटावरती महाराजांनी पक्की मेट बांधली. पक्की मेट म्हणजे छोटासा किल्ला, तिथे 100 सैन्य त्या घाटातून जाण्याकरता. तिथे व्यापार सुद्धा जात होते आणि तिथेच कर गोळा केला जातो. आणि नंतर लागला सह्याद्री. आणि जेव्हा सह्याद्रीचे हे उंच बेलाग सुडके महाराजांनी घेतले आणि त्याला महाराजांनी जिरे टोप घालून मजबूत किल्ले तयार केले. जेव्हा हे रस्ते बाहेर निघतात देशावरती तेव्हा तिथे पक्की मेट बसवली. लक्षात घ्या, पहिल्यांदा बेट हाताव्यात घेतले, किल्ले उभे केले. महाराष्ट्राच्या संरक्षणाची पहिली एक पदरी व्यवस्था, जिथे नद्या मिळतात तिथे किल्ले उभे केले. महाराष्ट्राच्या संरक्षणाची हे दुसरी दो पदरी व्यवस्था, जिथे रस्ते आतमध्ये जातात घाटाच्या तोंडावर किल्ले बांधले. तिसरी संरक्षणाची व्यवस्था, सह्याद्रीच्या वरती किल्ले ताब्यात घेऊन सुडके ताब्यात घेऊन किल्ले बांधले जिथून सगळ्याकडे लक्ष ठेवता येत होतं. ही चौथी संरक्षणाची व्यवस्था. आणि जेव्हा ह्या घाटवाटा बाहेर मोकळ्या प्रदेशात निघत होत्या तिथे पक्की मेट बांधली. अशी 5 पदरी संरक्षण व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रातून आक्रमण होऊन महाराष्ट्र नेस्तनाभूत होणे म्हणून त्यावेळेला निर्माण केली. दुर्दैवाने आपण राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची ही 5 पदरी संरक्षण व्यवस्था दुर्लक्षित केली आणि म्हणून 26/11 आपल्या देशामध्ये समुद्र मार्गे कसा आला आणि 300 लोकांची बळी घेऊन गेली. लक्षात घ्या, महाराजांचं हे विजन एवढं प्रचंड मोठं होतं की त्या विजनावर जर आपण आपल्या सरकारने जर काम केलं असतं तर अशा प्रकारचं दुर्दैव आपल्या नशिबी आलं नसतं. हा एवढा विजनरी राजा होता. आणि म्हणून जेव्हा आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे थोडा वेळ घेतो, जेव्हा या ठिकाणी हे युद्ध ठरलं तेव्हा महाराज आतमध्ये गेले. एक मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा तुम्हाला एक चमत्कार दाखवतो. महाराजांच्या हातात, या हातात आणि हातात 2 अंगठ्या होत्या. वरून दिसायला अंगठ्या त्याला हिरे होते, परंतु त्यामध्ये एक मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं तंत्र असं होतं की त्या अंगठीच्या आतमध्ये अशा प्रकारची वागणूक होती. एक त्याला पट्टी आणि त्याला अशी वागणूक. ते वागणूक बरोबर चारी बोटाच्या मूठ बंद केली तर बरोबर सामावलं जातो, धारदार होत. आणि मग हे वाघनकर नियोजन बघा महाराज, हे वाघनकर घेऊन आपण अफजल खानाच्या भेटीला जातो आणि आपली मुठ जर बंद दिसते तर अफजल खानाला शंका येईल म्हणून त्यांनी आपल्या हातातला शेला या मुठीत पकडून ठेवला. हे नियोजन किती बारीक सारी गोष्टी नियोजन. महाराजांनी आपल्या कपड्यावरती केशराचा सडा टाकला, डाग टाकले. अफजल खानाच्या भेटीला जेव्हा आपण जाऊ तेव्हा त्यांनी आपल्या डोळ्यात पाहू नये. त्यांनी जर डोळ्यात पाहिलं तर आपल्या डोळ्यामधलं त्याच्याबद्दलचं जे क्रूरता आहे, त्याला मारण्याच्या ज्या भावना आहे, कदाचित त्याच्या जर लक्षात आला तो तिथून पळून जाईल किंवा आपला भेटणार नाही. म्हणून महाराजांनी डोळ्याला काजळ सुद्धा लावलं की आपल्या डोळ्यातले भाव अफजल खानाला
ओळखू येऊ नये आणि त्याची वारंवार नजर पांढऱ्या शुभ्र कपड्यात जर एखादा डाग असेल तुमची नजर माझ्यापेक्षा त्या डागावर जाते. वारंवार अफजल खानाची नजर इथे गेली पाहिजे म्हणून केशराचे डाग त्या ठिकाणी मारत होते. महाराजांनी एक कट्यार खोवली. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा आणखी एक चमत्कार. ती कट्यार सरळ नव्हती. महाराजांनी पहिल्यांदा शोधून काढली. त्या कट्यारीचं धार असं होतं, अशी धार होती. म्हणजे जेव्हा ती पोटात मारल्या गेली तेव्हा त्या कट्यारीच्या वरच्या टोकाला जर तुमची चामडी आली तर ती फिरवायची, उतारावरून वेगाने कट्यार आतमध्ये जाते आणि म्हणून 3 सेकंदात महाराजांनी अफजल खानाचं पोट फाडलं. लक्षात घ्या, हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा एक चमत्कार महाराजांनी केला. वाघ नख आणि ती कट्यार महाराजांनी पहिल्यांदा शोधून काढली. त्याच्यावरती एवढं चिंतन केलं. महाराज जेव्हा अफजल खानाच्या भेटीला गेले तेव्हा अफजल खानने महाराजांची भेट घेतली. जेव्हा अफजल खान महाराजांच्या लक्षात घ्या, ज्या अफजल खानने छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याची शपथ घेऊन होता, जो अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना कैद करून जिंजीवरून त्याची धिंड काढली होती, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बंधूंना संभाजीराजांनी त्यांनी कप्तानी मारलं होतं आणि ज्या शिवाजी महाराजांना मारण्याची जी शपथ घेऊन आला होता त्या शिवाजी महाराजांना तो सोडेल का? सोडणार नाही. महाराज त्याच्या भाऊत गेले. भाऊत गेल्यानंतर अख्खं स्वराज्य महाराजांचं बोललं. अख्खं स्वराज्य अफजल खानचा भाऊ समावलं. जिजाऊचा पुत्र अफजल खानच्या मिठीत समावला. मावळ्यांचा श्वासनश्वास, तिथे हंबरण्याचा गायीचा श्वासनश्वास, कृष्णा कोयण्याच्या पाण्याचा प्रत्येक बिंदू अफजल खानच्या मिठीत समावला. जणू आता स्वराज्य संपलं असंच झालं होतं आणि त्याच क्षणाची वाट पाहत भारतातले सगळे छत्रपती शिवाजी महाराजांची वाट पाहत होते. कारण तो अफजल खान होता ज्याचा पराक्रम दिल्लीपासून तर कंदाहारपर्यंत पोहोचलेला होता. परंतु या सगळ्या घटनेला फक्त 20-15-20 सेकंद लागतो. अफजल खान महाराजांची पहिली भेट घेतली आणि दुसरी भेट घेण्याच्या वेळेत त्याने आपला प्रचंड भाऊ महाराजांच्या गर्दनीवर आदळला आणि महाराजांची गर्दन पेरली. महाराजांची गर्दन त्यांनी दाबली. महाराजांचा श्वास थांबला. महाराष्ट्राचा श्वास थांबला. जिजाऊचा श्वास थांबला. मावळ्याचा श्वास थांबला. मावळी जे रणांगणात लढत होते त्यांच्या घरातल्या प्रत्येक कुंकू धारण करणाऱ्या माऊलीचा श्वास थांबला. आता स्वराज्य संपलं, महाराज संपले, अशीच परिस्थिती. परंतु आई जगदंबेची कृपा, महाराजांचं नियोजन, महाराजांनी पटकन आपल्या हातामधलं जे वाघनख होती ते अफजल खानाच्या पोटावरती मारले. वाघनख वापरण्याचे महाराजांचे 2 हेतू होते. लक्षात घ्या, महाराजांना हे माहित होतं उद्या जर अफजल खान चिलखत जर घालून आला आणि उद्या जर त्याला मारायचं असेल तर एक तर चिलखत असेल तर त्या वाघनखाने चिलखत फाळायचं आणि मग कट्यारीने वार करायचा. आणि चिलखत नसेल तर पहिल्यांदा कटारीने पोट फाळायचं, वाघनखाने नंतर कट्यार मारायची. परंतु तो अतिशय आत्मविश्वासामध्ये होता, अति आत्मविश्वासामध्ये होता. कारण शिवाजी त्याला सांगितलं होतं की मी घाबरलो आहे. आणि अशा प्रकारे महाराजांचा श्वास जेव्हा तोडला, महाराजांनी 25 सेकंदामध्ये आपल्या वाघनखाने त्याचं पोट फाडलं. पोट फाडल्यावर अफजल खानाची पकड महाराजांवर ढिली झाल्यामुळे या अस्तनीत महाराजांनी लपून ठेवलेली कट्यार पटकन काढली आणि अफजल खानच्या पोटात घातली. सरळ पोट चिरलं आणि महाराज चौथऱ्यावरून खाली उतरले. त्याच वेळेला महाराजांनी आपला जो पट्टा होता, महाराजांनी कधी तलवार वापरलेले पट्टा वापरला, तो पट्टा घेतला आणि पट्ट्याने अफजल खानच्या पुन्हा छातीत वार केला. त्याच वेळेला अफजल खानाने हा वार अडवला. प्रचंड ताकदीचा अफजल खान, त्याने आपले बाहेर निघालेले सगळे आतडे असे हाताने जमा केले, पोटात दाबले आणि तलवार उपसून आपली महाराजांवर पुन्हा वार केला. परंतु त्याच वेळेला जो गडबड गोंधळ ऐकू आला, त्याच वेळेला महाराजांचा अंगरक्षक जीवा आला आणि त्यानंतर अंगरक्षक अफजल खानाचा सईद बनला. आता यांचं लक्षात घ्या, माणसं कशी निवडले महाराजांनी, या बारीक गोष्टी तुम्हाला कुठे ऐकायला मिळणार आहे. सय्यद बंडा हा अंगरक्षक अफजल खानने का निवडला? कारण सय्यद बंडा हा वरून अशी 15 फूट पुढे उडी मारू शकतो. हातात घेतलेले पट्टे 15 फुटापर्यंतचा माणूस तो त्याची मुटकी छाटून पुन्हा आपल्या जागेवर येण्याची कला त्याला आत्मसात होती. आणि महाराजांनी जो अंगरक्षक घेतला होता जीवा महाला, याचं एक वैशिष्ट्य होतं. हा जीवा महाला भोरच्या कान्होजी जे सरनाईक देशमुख यांचा माणूस होता, तो महाराजांनी मागून घेतला. याच्यामध्ये एक कसं होतं, हा धावत न जाता जागेवरून 10 फूट उंच उडी मारू शकत होता आकाशात. तुम्ही जागेवरून 10 फूट उंच उडी मारू शकता का? नाही मारू शकत. धावा लागेल तुम्हाला काहीतरी 10-15 पावलं, मग उडी टाकते. जीवा महालामध्ये हे कसं होतं की हा जागेवरून वरती उडी मारू शकत होता. अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा हा वरून खाली उडी मारणार होता महाराजांना छाटण्याकरता, वार करण्याकरता. आणि ज्या वेळेला सय्यद बंडाने हे पाहिलं की महाराजांनी अफजल खानावर आक्रमण केलंय, सय्यद बंडा धावत आला, हवेत उडी घेतली आणि महाराजांनी वार करणार. त्याच वेळेला जीवा महालाने जमिनीवर वरती हवेत उडी केली, घेतली हवेतल्या हवेत आकाशातल्या आकाशात त्या पट्ट्याचा हाताचा हात सय्यद बंडाचा वरच्या वर छाटला आणि सय्यद बंडा खाली पडला.
नोव्हेंबर 1659 महाराष्ट्र देव देश धर्म संस्कृती याचं रक्षण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजापूरच्या आणि प्रतापगडच्या भगवती देवीला अफजल खानाच्या रूपानं 32 दाताचा बोकड बळी दिला आणि स्वराज्य स्वतंत्र झालं. 1960 साली इंग्लंडमध्ये टाइम्स ऑफ इंडिया नावाचं वृत्तपत्र निघतं. आता त्याचं नाव त्यावेळेला वेगळं होतं, आता टाइम्स ऑफ इंडिया आहे. त्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यावेळेला बातमी आली की द किंग ऑफ इंडिया शिवाजी, द किंग ऑफ इंडिया, द किंग ऑफ इंडिया शिवाजी किल्ड अफजल खान इन द बॅटल ऑफ प्रतापगड. मोठी बातमी आली. अजूनही त्याचं कात्रण माझ्याकडे आहे की छत्रपती शिवाजी जो भारताचा राजा, एका युद्धाने छत्रपती शिवाजी महाराज भारताचा राजा आहे. कारण औरंगजेब असो की तिकडे पोर्तुगीज असो, इंग्रज असो की भारतातले सगळे 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 शिवाजी महाराज शत्रू असो, त्यांना हे माहित होतं की अफजल खानाविरुद्ध जर औरंगजेब टिकू शकला नाही तर छत्रपती शिवाजी महाराज की झाड की पडती मेलाच गृहीत धरलं त्यांनी. फक्त फटाके लावायचे, वाटीला आगकाडी लावायची बातमी होती. परंतु जेव्हा ही बातमी पसरली की छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान पाडला, सगळेजण 2-3 दिवस कोम्यात होते. असं म्हणतात की इंग्रजांचं डोकंच हँग झालं होतं. मुंबईला त्यांच्या कोर्टच्या ऑफिसमध्ये 3 दिवस कोणीच झोपलं नव्हतं, कारण इंग्रजांचा डोळा भारतावर होता. शिवाजी महाराज त्यांचा अडचण होते. औरंगजेब जेव्हा दिल्लीला 2 महिन्यानंतर त्याला ही बातमी माहीत झाली, तर तेव्हा औरंगजेबाने 2 दिवसची नमाज आणि 2 दिवसचं अन्न सेवन केलं नाही. वास्तविक आता औरंगजेबाचा अफजल खान शत्रू, शिवाजी शत्रू, परंतु त्याला अफजल खान परवडला एकदाचा, शिवाजी परवडला नव्हता. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त आणि फक्त या देशामध्ये ओळखलं असेल कोणी तर फक्त औरंगजेब आहे. आणि म्हणून आपलं एवढं मोठं साम्राज्य सोडून 10 लाखाची सेना घेऊन 27 वर्ष तो या मातीमध्ये राबला. वयाच्या 92-93 वर्षी शिवाजींचा पराभव करण्याकरता. तो फक्त पराभव नव्हता, कारण त्याला माहित होतं त्यानंतर विजापूरच्या आदिलशाचं राज्य एका वर्षात जिंकलं, कुतुबशहाचं एका वर्षी जिंकलं आणि दौलताबादच्या किल्ल्यामध्ये त्यांना कैद केलं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य त्याला 27 वर्ष जिंकता आलं नाही, कारण कुतुबशहाचं राज्य होतं, निजामाचं राज्य निजामशहाचं राज्य होतं, आदिलशहाचं राज्य आदिलशहाचं राज्य होतं. परंतु महाराष्ट्रातलं शिवाजीचं राज्य भोसल्याचं नव्हतं, तर ते रयतेचं राज्य होतं. आणि छत्रपती सांगितलं की अवघ्या स्फोटाचं लावणे आहे, अवघ्या स्फोटाचं लावणे महाराजात पत्र आहे. अवघ्या स्फोटात लावणे म्हणजे 18 पगड जातीतील सर्व जाती धर्मातील सर्व वृद्धांना, पुरुषांना, तरुणांना, स्त्रियांना आपल्याला एक सन्मानाचं जन्म त्यांना द्यायचं आहे. आणि म्हणून आजपर्यंत छत्रपती शिवाजीचं राज्य, छत्रपती शिवाजी राज्य निर्माण ओळखलं जात नाही, ते रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जातं. कारण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सांगितलं की अवघ्यांचे राज्य अवघ्यांनी मिळून राखावे. पत्रामध्ये उल्लेख आहे महाराजांचा. हे तो अवघ्यांचे राज्य, हे राज्य माझं नाही, हे आपल्या अवघ्यांचं आहे, अवघ्यांनी मिळून राखावे, सगळ्यांनी मिळून राखावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातल्या प्रत्येक माणसाला हा राजा जगला पाहिजे, आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचं जीवन आलं पाहिजे, सुख आपल्या जीवनात आलं पाहिजे. कारण प्रत्येकाला असं वाटत होतं मी मेलो तरी माझ्या कुटुंबाची काळजी घेणार हा राजा आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मरणाची स्पर्धा निर्माण झाली. एखाद्या किल्ल्याचा विडा जर द्यायचा असेल तर 5-25 जण दरबार उभे राहायचे की राजे मला विडा द्या. त्यांना हे माहित होतं की आपण युद्धावर गेल्यानंतर जिवंत परत येणार नाही. परंतु मरण्याची सुद्धा स्पर्धा, मावळ्यात भांडणं व्हायचे, सरदारात भांडणं व्हायचे की मला हे मोहीम द्या. कारण मरणाची स्पर्धा माणसाने निर्माण केली. या भूमीकरता, या मातीकरता आपण मेलो तर चालतं, असे लक्षावधी मेलं तर चालतं, परंतु त्या लक्षावधी लोकांचा अन्नदाता हा मरू नये ही एक भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेमध्ये निर्माण केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी जे सगळे मावळे आणि सरदार आपल्या उलट्या तलवारी करून आदिलशहाच्या आणि सुलतानाच्या चाकड्या करत होत्या, त्याच सुलतानामध्ये, त्याच लोकांमध्ये, त्याच मावळ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा आत्मविश्वास निर्माण केला. लोक त्याचं ते लक्षात ठेवतात. एखाद्या कारखान्याचा मॅनेजिंग डायरेक्टर, एखादा मोठा कारखानदार, एखादा संस्थानिक किंवा एखाद्या कॉलेजचा प्राचार्य किंवा एखाद्या कॉलेजचा अध्यक्ष, जे लोक अस्तित्वात आहेत त्या लोकांकडून त्यांच्यामध्ये चांगलं टाकून या संस्थेबद्दल, या कॉलेजबद्दल, या प्रोजेक्टबद्दल, या कारखान्याबद्दल हे माझं आहे म्हणून मी इथं काम केलं पाहिजे ही आस्था जेव्हा निर्माण करतो, तेव्हा मग तो प्रोजेक्ट असो, कारखाना असो, कॉलेज असो, शाळा असो, की ते दिवसेंदिवस तराव लागतो. आणि म्हणून महाराजांनी हा विश्वास निर्माण केला. एका दिवसाचं युद्ध नव्हतं, अनेक दिवसाचं युद्ध होतं आणि महाराजांनी तिथे निर्माण केलं की जगाने त्याची नोंद घेतली आणि लक्षात घ्या त्यानंतर महाराजांची घोडदौड सुरू झाली.
एक किल्ला घ्यायचा असेल तिथे आक्रमण करावं लागतं, तिथे व्यवस्था लावावं लागते, किल्लेदार ठेवावं लागते, तिथे खताची सगळी व्यवस्था लावावं लागते, गोळा बारूद ठेवावं लागते. परंतु त्यानंतर महाराज जे अफजल खानाच्या स्वारीनंतर निघाले, हा विजय एवढा मोठा होता. लक्षात घ्या, महाराज जर 1 वर्ष उत्सव साजरा करत बसले असते तर महाराजांना कोणी दोष दिला नसता. परंतु महाराजांनी लक्षात घ्या काय केलं, महाराज थांबले. त्याच रात्री महाराजांनी जखमींचा दरबार भरला. महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिलो तुम्हाला की जसं अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट झाली, वकिलांनी शिवाजी महाराजांनी अफजल खानाला फाडला, वकिलांनी दुपट्टा दाखवला, त्याच्या दारावरती तंबूच्या दारावर उभा असलेल्या तुतारीवाल्याने तुतारी फुंकली. ती तुतारी गडाच्या दारावर उभा असला शिंगवाल्याला ऐकू गेली, शिंगवाल्यानं शिंग फुंकलं, गुरुजावरती तोफजीला ऐकू गेली, तोफजीने तोफेला बत्ती दिली आणि तोफेला बत्ती दिल्यानंतर गडावरच्या सगळ्या तोफांना बत्ती दिल्या गेलं. आपण इथे आपली तुतारी का वाजवायची हे तुतारीवाल्याला माहिती नव्हतं. तुतारीचा आवाज आल्यानंतर आपल्याला शिंग फुकायचा एवढंच ते शिंगवाल्याला माहित होतं, का फुकायचं माहित नव्हतं. शिंगाचा आवाज आल्यावर आपल्याला तोफेला बत्ती द्यायची आहे हे तोफवाल्याला माहित होतं, पण का बत्ती द्यायची हे माहित नव्हतं. पण तोफेचा आवाज आल्यानंतर 2 लोकांना त्याचे 2 क्लिअर मेसेज होते. अफजल खानच्या सैन्याला मेसेज दिला गेला होता की तोफेची बत्ती जेव्हा समजून घ्यायचं की अफजल खान आणि शिवाजीराजेची भेट झाली, शिवाजीराजे शरण आले, शिवाजीराजेने सगळे किल्ले दिले. आता शबे बरात जश्न म्हणाव, शबे बरात करो जश्न म्हणो. आता तुम्हाला युद्ध करायची आवश्यकता नाही, रक्त सांडण्याची आवश्यकता नाही, तुम्ही शिवाजी महाराजांना उचलून घेऊन विजापूरला जाऊ शकता. सगळे खुश झाले. तोफेचा आवाज आला, तिकडे जश्न सुरू झाला, ढोल ताजे वाजू लागले, अफजल खान तंबूत नाच गाणे सुरू झाले. तोफेचा आवाज मावळायला गेला. महाराजांनी स्पष्ट संदेश दिला होता, जिथे तोफेचा आवाज येत असेल, जिथे तुम्ही बसत असाल तिथे वायूच्या वेगाने निघायचं आणि अफजल खानाच्या तळावरती पारला जो जिथे दिसेल त्याला तिथे कापून टाकायचा. इथे आनंद उत्सव सुरू झाला. एकाच आवाजाला लक्षात घ्या, पावनखिंडीमध्ये बाजी प्रभूला महाराजांनी सांगितलं होतं की जेव्हा विशाल गडावर जाईल तेव्हा तोफेचे आवाज करेल तेव्हा तुम्ही युद्ध सोडून द्यायचं, तुम्ही समजायचं तुम्ही सुरक्षित पोहोचता. तानाजी मालुसरेंनी कोंढाणा घेताना महाराजांना हे सांगितलं होतं की तुम्ही तिथे गवताची गंज पेटवायची घोड्यांच्या चाऱ्याची. मला राजगडावरून दिसते, मी समजेल की तुम्ही कोंढाणा घेतला. इकडे आवाजाचा उपयोग, तिकडे अग्नीचा उपयोग. He was the first man to use the light and sound as a means of communication in contemporary world. जगाच्या पाठीवर आवाज आणि अग्नीचा कम्युनिकेशन करता उपयोग करणारा पहिला माणूस. नाही तर कुठून आला असता तानाजी मालुसरे एवढं मोठं अंतर कापून. परंतु आता 2 शिखरावरून दिसत होतं महाराजांना. तानाजीने गवताची गंज पेटली, राजगडावरून दिसत होता. अंतर तसं 180 किलोमीटर आहे, परंतु उंच सह्याद्रीच्या कळ्यावरती दिसते. हा माणूस एवढा विजनरी होता. नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करून याने आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड मोठा लढाई केला. महाराजांनी तिथून महाराज जे निघाले तर सरळ कोल्हापूरला 220 चौरस किलोमीटरचा प्रदेश महाराजांनी 18 दिवसात. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी अफजल खान मारला आणि 28 नोव्हेंबर 1659 18 दिवसात 18 किल्ले जिंकून महाराज पन्हाळ्याला गेले आणि पन्हाळा ताब्यात घेतला. अफजल खान विजापुराच्या उरावर महाराज जाऊन बसले. 220 चौरस किलोमीटरचा व्यापार मध्ये कमी झाला. नियोजन बघा, एक किल्ला घ्यायचं असेल मोहीम आखावं लागते, सैन्य घ्यावं लागते, 2 घोड्याच्या मागे एक जास्त घोडं घ्यावं लागतं, अन्नधान्य घ्यावं लागते, आचारी घ्यावं लागते, जखमा झालेल्या शिपाई जखमा शिवण्याकरता सांबार सोबत घ्यावं लागतं, भिस्तीवाले घ्यावं लागते म्हणजे जखमी सैनिक झाला त्याला उचलून आणणारे युद्धातून, पाणीवाले सोबत घ्यावं लागते युद्ध सुरू असताना सैन्याला पाणी पाजणार. तेव्हा एखाद्या किल्ल्यावर आक्रमण केलं जाते. 18 दिवसात महाराजांनी 18 किल्ल्यावर आक्रमण केलं, 18 किल्ल्याची व्यवस्था केली. म्हणजे हे नियोजन अफजल खानाच्या युद्धाच्या नंतर नाही हो, अफजल खानाच्या मारल्यानंतर नाही, एका किल्ल्याचे नियोजन करायला 2 महिने लागतात. महाराजांनी 18 किल्ले आणि त्याचे नियोजन करून 18 दिवसात महाराज पन्हाळ्याला गेले. म्हणजे महाराजांना हे माहित होतं की ज्या पद्धतीने आपण अफजल खान उचलला त्या पद्धतीने आपण मारणारच आहोत. मग अफजल खानाच्या युद्धाच्या आधीच या 18 किल्ल्याचं नियोजन, 18 किल्लेदार, तिथले मुनीम, कारकून हे सर्व महाराजांनी नेमून ठेवले होते. त्याच रात्री दरबार भरला, जखमीचा दरबार जे युद्धात जखमी झाले त्या सगळ्यांची यादी केली गेली. जे मेले, लक्षात घ्या, 7/12 जो आज आपल्या नावावर असेल शेतीचा, याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्या आधी जमिनीचं मोजमाप कसं होतं की आपण उभं राहायचं धुऱ्यावरती, जोपर्यंत गजर जाते तोपर्यंत सांगायचं ही माझी जमीन, विषय संपला.
अशी परिस्थिती होती. महाराजांनी सातबारा आपल्या नावात बालपरवेशी गृह हा शब्द तुम्ही ऐकला नसेल. आज हॉस्टेलची जी कॉन्सेप्ट आहे, ज्या युद्धामध्ये जो सैनिक मरेल त्याच्या लेकरा बाळाचं संगोपन बालवेशी गृहामध्ये केलं जाय. महाराजांच्या प्रत्येक गडावरती हे बालपरवेशी गृह असायचं. त्यामध्ये तो मुलगा असेल तर तो सज्ञान होईपर्यंत त्याला शिकवल्या जाय, आणि मुलगी असेल तर तिला लग्न होईपर्यंत तिथे ठेवल्या जाय. त्याचा सगळा खर्च शासकीय तिजोरीतून केला जाय. त्याला मुलाला शिक्षण देऊन सैन्यात भरती, बापाच्या जागी नोकरी दिला जाय. अनुकंपाचं तत्व आणि हॉस्टेलची कॉन्सेप्ट सगळ्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी लक्षात घेतलं. जसं मी तुम्हाला अगदी पहिल्यांदा सांगितलं की बंदुकीच्या बळावर राज्य उभं होत नाही, झालं तर टिकत नाही, परंतु एक टिकला आजपर्यंत. मराठा छत्रपती शिवाजी महाराज नाव घेऊन 250 वर्ष लढला पुढे 1818 पर्यंत. असं या माणसाने काय दिलं होतं? या माणसाने सृजन दिलं होतं. महाराजांना हे माहित होतं की रयत पोटा उपाशी असेल, सैन्य उपाशी असेल तर लढाई जिंकल्या जात नाही, स्वराज्य उभं केल्या जात नाही. रयत पोटासाठी लढते म्हणून पहिल्यांदा पोटाची व्यवस्था केली. ज्याला शेत नाही त्याला शेत, शासनाच्या सगळ्या स्कीम. शिवकालीन पाणी पुरवठा योजना हे तर तुम्ही ऐकलंय. शिवकालीन पाणी पुरवठा महाराजांच्या गडावर जाऊन 350 वर्षामध्ये एकही महाराजाचा गड असा नाही की 3-3, 4-4, 5-5 वर्ष त्या गडाला वेढा पडला. जिंजीच्या गडाला 9 वर्ष वेढा होता 1.5 लाख सैन्याचा, परंतु पाणी संपलं म्हणून गड शत्रूच्या हाती दिला गेला. इतिहासामध्ये असा उल्लेख नाही. पाणी अडवा, पाणी जिरवा या सिस्टीमचे उद्घाटक छत्रपती शिवाजी महाराज. किती निकट आहे. आम्ही गडावर जेव्हा फिरतो वरती 1000 फुटाचा कडा असतो आणि त्या कडाच्या खाली पाय त्याशी पोटामध्ये 50 फूट 100 फूट 100 मीटर आतमध्ये नितळ पाण्याचं तळं बनवलेलं असतं. त्या पहाडातून बरबुडे होणारा एक एक थेंब त्या तळ्यामध्ये जमा होतो. अमृतापेक्षा सुंदर चमकलेलं पाणी. आज आपण कोणीही काही देत नाही की आपल्याला तिथून निष्ठून यावं लागेल, पण आज आपल्या पुढे बेरोजगारी नावाचा अफजलखान उभा आहे. आज आपल्या पुढे शेतीमालाला भाव नसलेला रणजीत झालेल्या शेतकऱ्याचा अफजलखान रूपी समस्या उभी आहे. आज आपल्यापुढे ढासळलेली कुटुंब व्यवस्था आणि दुरावा निर्माण झालेला कुटुंबातला घटकामधला आहे अफजलखान उभा आहे. आज आपल्याला याच्यासोबत करायचं आणि म्हणून बदलत्या काळामध्ये आज आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. फक्त युद्ध म्हणून महाराजांना आपल्याला पाहता येणार नाही. महाराजांच्या जीवनामधले सगळे तत्वज्ञान आज आपल्याला आपल्या आयुष्यात कसं उभं करता येईल हा प्रयत्न आपण करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव नाही, हे यशस्वीतेचं परमोच्च आविष्कार आहे, एक मोजमाप आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रामध्ये परमोच्च ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे शिवाजी होणे. मी जर शिक्षक असेल तर माझ्या शिक्षक पेशामध्ये मी अतिशय उत्कृष्ट शिक्षक बनण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मी शिवाजी बनणे होय. विष्णू शास्त्री चिपळूणकर मराठी साहित्यात एक मोठे साहित्यिक होते. ते एकदा असे म्हणाले की मला मराठी साहित्याचा शिवाजी व्हायचा आहे. म्हणजे मला मराठी साहित्यामध्ये एवढं योगदान द्यायचं आहे की मराठी साहित्यामध्ये मी परमोच्च ठिकाणी असतो पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे यशस्वीतेचं परमोच्च शिखर आहे. तुम्ही जर इंजिनियर असाल, तुम्ही जर शेतकरी असाल, तुम्ही जर व्यापारी असाल, तुम्ही तुमच्या क्षेत्रात एवढं प्रामाणिक आणि प्राणांतिक काम करायचं की तुम्ही एक दिवस यशाच्या शिखरावर जाण्याचा प्रयत्न करायचा. यशाच्या शिखरावर जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बनणे होईल. प्रत्येक जण त्या ठिकाणी जाणार नाही. तुम्ही जर विद्यार्थी असाल, जो विषय तुमच्याकडे असेल त्या विषयामध्ये दिवस रात्र प्रामाणिक आणि प्राणांतिक कष्ट करून त्या विषयामध्ये सर्वोच्च ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला शिवाजी समजला असेल. समाज बदलला, कुटुंब व्यवस्था बदलली. मी मागच्या वर्षी नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये व्याख्यान द्यायला गेलो होतो. तिथे औपचारिक कार्यक्रम झाल्यानंतर एक विद्यार्थी मला भेटायला आली. 2-3 विद्यार्थी होत्या आणि तिने सांगितलं की सर मला एक अशी समस्या मांडायची आहे की जे समस्या मांडल्यानंतर तुम्हालाही आवड वाटेल आणि मलाही आवड वाटेल. म्हणजे काय समस्या? सर परिस्थिती अशी आहे की आज प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक समाजात मुलीला बॉयफ्रेंड असला पाहिजे अशा प्रकारची एक कॉन्सेप्ट असते. प्रॉब्लेम काय? मला बॉयफ्रेंड नाही म्हणून मला बॅकवर्ड ठरवलं जाते. मी बॅकवर्ड ठरवलं जाते, मला बॉयफ्रेंड नाही. मुलाला नसेल तो बॅकवर्ड ठरवते. मी तुला म्हटलं तू माझी बहीण आहे. जर तुला बॉयफ्रेंड नाही म्हणून जर तुला बॅकवर्ड ठरवलं जात असेल तर तुझा तो बॅकवर्डनेस तू अभिमानानं परमवीर चक्रासारखा छातीशी मार आणि सांग मला बॉयफ्रेंड नाही. I am backward.
बॅकवर्डनेस तू अभिमान मानव आणि सांग होय मी या क्षेत्रात बॅकवर्ड आहे, परंतु मी माझं सत्व, मी माझं तत्व ज्याच्याशी पुढे लग्न करेल त्याच्याकरता सांभाळून ठेव, हे माझ्या आयुष्यात. म्हणून अफजल खान युद्धामध्ये शास्त्र मी तुम्हाला पाहता नाही. अफजल खानच्या युद्धाच्या वेळेला तुमच्या तुम्ही पाहता नाही. पाण्याचा जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला अभ्यास करायचा. ज्या शेतकऱ्याला शेत नाही त्याला शेती देणे, ज्याला भूमी नाही भूमी देणे, ज्याला औत नांगर देणे, बैल जोडी देणे, ज्याला घर नाही त्याला घर देणे आणि शेतात पेरण्याकरता बी बियाणे देणे, त्याकरता 32 धरणांची निर्मिती करणे, या दृष्टीने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करावा लागेल. काय बदललं? महाराजांनी जे स्थापत्य निर्माण केलं, गड किल्ले तुम्ही फिरले तुम्हाला गडाच्या तुम्हाला परकोट दिसतो, परकोट आर्किटेक्ट म्हणून महाराजांच्या गड किल्ल्याचा अनेक गड किल्ल्यावर जेव्हा मी जातो तुम्हाला आश्चर्य सांगतो, रायगडावर गेल्यानंतर त्याला 12 टाके आहेत, एका लाईनी दगडात कोरलेले 12 टाके, कोरलेले बांधलेले नाही. काही काही किल्ले तर असे आहेत भाऊ, रतनगड नावाचा किल्ला आहे, अख्खा किल्ला छन्नी हातोड्यांनी कोरलेला आहे. दरवाजे, दालनं, राजसभा, राणीसभा किती वर्ष लागले असेल, दगडांनी कोरलेला, छन्नी हातोड्याचे घाव होते, पायऱ्या सुद्धा दगडाच्या, दार सुद्धा दगडाचे. एवढं आश्चर्य. आर्किटेक्ट समजून घ्या, जे जे विद्यार्थी आर्किटेक्ट करतात त्यांनी महाराज हे आर्किटेक्ट समजून घ्या. एकही 12 टाकी रायगड आहे, पहिल्या टाक्यात पाण्याचा दगड टाकला, 12व्या टाक्यातल्या पाण्यावर तरंग उठतात. पहिल्या टाक्यात दगड टाकला, 12व्या टाक्यात पाणी काय तरंग उठतात. आणि 12व्या टाक्याचं पाणी जेव्हा तुम्ही देता बिस्लरीपेक्षा 100 पट सुंदर असतं. 1 ग्लास तुम्ही पाणी पिलं दिवसभर तुम्हाला भूक लागत नाही. अशी निर्मिती महाराजांची, आर्किटेक्ट महाराजांचं. तुम्ही सिंधुदुर्गाला गेले किंवा तुम्ही कोकण किनारपट्टीवर गेले, अलिबागचा किल्ला पाहिला तुम्ही, तर महाराजांनी कोणत्याच प्रकारचं गोल दगडाच्या मध्ये सिमेंट वापरलं नाही. मग कशा प्रकारचे ते आर्किटेक्ट? महाराजांनी सगळे दगड इंटरलॉक केले. एवढा मोठा दगड, त्याला छाटता त्याला एक असं वरती टेंगून ठेवायचं, दुसऱ्या दगडाला तेवढं छिद्र ठेवायचं आणि 2 दगड एकमेकावर ठेवायचे. अशा प्रकारे प्रत्येक दगड एकमेकाला गुंतला. परिणाम काय होता? सिमेंटमध्ये किंवा त्यावेळेच्या रेतीमध्ये जस्तामध्ये जर तटबंदी बांधली आणि तिथे जर तोफेचा मारा झाला तर तिथे छिद्र पडू शकत होतं. परंतु पहिल्या दगडाला इंटरलॉक केलं, प्रत्येक दगड इंटरलॉक केला गेला. 4 किलोमीटरची तटबंदी असते तर प्रत्येक दगड इंटरलॉक केला गेला. याचा परिणाम असा झाला की पहिल्या दगडाची स्ट्रेंथ शेवटच्या दगडाला भेटली, 10 लाख दगड असेल तर, आणि त्या दगडाची स्ट्रेंथ पहिल्या दगडाला भेटली. मग कितीही तोफेचा मारा त्यावरती केला तर अजूनही भिंती कायम आहे. हे आर्किटेक्ट महाराजांचं हे आपल्याला समजून घ्यायला लागेल. जगाच्या पाठी कुठेही आर्किटेक्ट. भारतीय नौसेनेचा जनक असं म्हटलं जातं. 1100 वर्षपर्यंत महाराजांच्या इथे नौसेना नव्हती. महाराजांनी जहाज निर्मित. इंग्रज आणि पोर्तुगीज आपल्याला ते तंत्रज्ञान द्यायला तयार नव्हते. महाराजांनी पुराणे आपले धर्मशास्त्र धर्मग्रंथ शोधले आणि चाणक्याच्या धर्मग्रंथामध्ये नौका नयन कसं असते, त्याची बांधणी कशी असते याचे पुरावे महाराजांना सापडले, उपलब्ध आहेत. अर्थशास्त्र चाणक्याचं महाराजांनी त्याचा आधार घेतला आणि नंतर नौसेना बांधला. 600 नौसेनेचं साम्राज्य महाराजांनी उभं केलं. म्हणून महाराजांना नौसेनेचा जनक असं म्हटलं जातं. या दृष्टीने आपण महाराजांना पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण महाराजांचा अभ्यास केला पाहिजे. आपण या सर्व गोष्टीचा विचार करत असताना मला आपल्याला एक सांगायचं असं वाटतं की त्याचप्रमाणे आपण आपल्या महाराष्ट्र भूमीचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. शेवटल्या आपल्या 4 ओळी आहेत महाराष्ट्र गीताच्या. मी म्हणेन, तुम्हाला म्हणावं वाटलं तुम्ही म्हणायचं, नाही म्हटलं तरी ऐकायचं, कारण आपलं महाराष्ट्र भूमीचा आपल्याला गौरव करायचा आहे. कारण माझ्या मराठीचे बोली कौतुके, अमृतामृती पैजा जिंके, असा मराठीचा शास्त्रोक्त आधार देणारा संत ज्ञानेश्वरांचा हा महाराष्ट्र. वर माऊली आम्हा माते समान किंवा भलेही देऊ कासेची लंगोटी, नाठाळ्याची माती हाणू काठी, असा विद्रोही विचार देणारे संत तुकारामांचा हा महाराष्ट्र. झाड झडुले बंदूक बनेंगे, पत्थर बनेंगे बम, अशा वेळेला चीन आणि भारताच्या युद्धाच्या वेळेला संपूर्ण भारताच्या माणसांमध्ये सैन्यामध्ये राष्ट्रप्रेम जागृत करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा महाराष्ट्र. मी कोणाचा गुरु नाही आणि कोणी चेला नाही, किंवा पोटाले पालू बांधा, घरचे ताट विका, परंतु आपल्या लेकराला शिकवा, असा जगातला अडाणी असलेला परंतु शिक्षणावर सगळ्यात पहिल्यांदा बोललेला शिक्षण तज्ञ शिक्षण संत गाडगे महाराजांचा हा महाराष्ट्र.
स्त्री मुक्तीचा उद्गाता होऊन शिक्षणाची पहिल्यांदा मूर्तमेढ होणारा आणि समाजाच्या शेवटल्या पायरीवर शेवटल्या कुसावरती बसणाऱ्या माणसाला स्त्रीला शिक्षण मिळावून आपल्या आयुष्याची राखरामुडी करणारा महात्मा फुलेंचा हा महाराष्ट्र. मी पहिलाही भारतीय आणि अंतिमताही भारतीय असा देशप्रेमाचा विचार देणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आणि हाच छत्रपतीचा महाराष्ट्र आहे आणि हाच आपलाही महाराष्ट्र आहे. लक्षात घ्या, आपण कोण्या कुलात, कोण्या आईवडिलाच्या पोटी, कोण्या ठिकाणी, कोण्या राज्यात जन्माला येतो हे आपल्या हाती नाही. एक क्षण विचार करा, आपण या छत्रपतीच्या महाराष्ट्रातच का जन्माला आलो? काहीतरी कर्तव्य आपल्याकडे आणि म्हणून या महाराष्ट्र भूमीचं सुद्धा आपल्याला कौतुक करायचं. मी 4 ओळी गातो, माझ्यासोबत तुम्हाला म्हणायचं असेल आपण म्हणा. भीती नामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद उमटतो महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की, राजा शिवछत्रपती की, राजा शिवछत्रपती की. धन्यवाद. अंतिमता आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय जगदीशभाऊ गुप्ता, प्राचार्य, आपण सगळे सुज्ञ जाणते लोक आणि आपले सगळे विद्यार्थी, त्यांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला या ठिकाणी प्राचार्य केलं आणि माझं लांबलेलं शिवचरित्र आपण ऐकलं त्याबद्दल आपले सर्वांच्या अंतकरणातून आभार मानतो. पुन्हा संधी दिली तर येईल. धन्यवाद.